आजचे आपले जे वक्ते आहेत अतुल देऊळगावकर सर, बाय प्रोफेशन ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि आपण त्यांना लेखक आणि पत्रकार म्हणून ओळखतो. त्यांचे पुस्तकांची काही नावं मी सांगतोय. डळमळते भूमंडळ, लॉरी बेकर, स्वामीनाथन, बखर पर्यावरणाची, विश्वाचे अर्थ. विश्वाचे अर्थ हे जे पुस्तक आहे ते तर आमचे एक आहेत कार्यकर्ते, ते आम्हाला नेहमी सांगतात की ह्याच्यावर आपलं एक राष्ट्रसेवा दलाचा अभ्यास वर्ग शिबिरच झालं पाहिजे, एवढं महत्वाचं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर न्यायाच्या व समानतेच्या शोधात, लॉरी बेकर, विवेकाची सांगती आणि ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येते का, हे आता नुकतंच त्यांचं 4 जानेवारीला नवीन पुस्तक लॉन्च झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना बरेचसे पुरस्कार आहेत. मुंबई मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार आहे, कलकत्ता येथील स्टेट्समॅनचा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार आहे, सामाजिक कृतज्ञतेनिधी डॉक्टर राम आपटे प्रबोधन पुरस्कार आहे, लॉरी बेकर साठी महाराष्ट्र फाउंडेशनचा उत्कृष्ट वैचारिक ग्रंथ पुरस्कार आहे. असे खूप पुरस्कार त्यांना आहेत. त्याच्यानंतर ते खूप महत्वाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. जसं की 2006 पासून महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य ते आहेत. फेझी म्हणजे फोरम ऑफ एन्व्हायरमेंटल जर्नलिस्ट इन इंडिया हे विश्वस्तपदी ते आहेत. साधना साप्ताहिकांचे ते संपादक मंडळावर आहेत. महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती मंडळाचे शास्त्र विषयी समिती माजी सदस्य ते आहेत. तसेच त्यांनी खूपशा जागतिक परिषदांमध्येही त्यांचा सहभाग आहे. त्यांना ऐकायला लोक येत होते. पॅरिस पासून अगदी त्यांनी जवळजवळ माझ्या मते 15-16 जागतिक परिषदा त्यांना बोलावणं आलं होतं. त्याच्यानंतर बऱ्याचशा पेपर्समध्ये ते लिहितात, म्हणजे लोकसत्ता असेल, सकाळ असेल, किंवा इंडिया इनसाइट असेल, फ्रंटलाईन असेल, डाऊन टू अर्थ असेल, असे खूपशे वृत्तपत्र सुद्धा दिले आणि टीव्हीवर सुद्धा वेगवेगळ्या माध्यम न्यूज चॅनलवर ते असतात. असे आपल्याला आज प्रमुख पाहुणे लागले. मी अतुल सरांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या सेशनला आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आणि कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला या माध्यमातून भेटता येणं ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण सगळेजण खूप खूप दूरवर आहात. कोणी पालघर, कोणी पुणे, कोणी कुठून आहात आणि 70-80 राष्ट्र सेवा दलाचे सैनिक एकाला भेटतायत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. माग पालघरला मी गेलो होतो तेव्हा, आणि सगळेच जण तिथं त्या पाणी नदीचं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाच्या निमित्तानं तिथं त्यांच्याशी चर्चा करता आली होती. आज आपण जो पर्यावरणाच्या प्रश्नाकडे पाहायला लागलोय, तर उलट जर बघायचं तर आज आपल्याला जग जे पूर्णपणे स्वच्छ दिसायला लागलेलं आहे, हे केवळ या एका महिन्याभरातल्या आपण घरात स्वतःला कोंडून घेतल्यामुळे, जगाने स्वतःला कोंडून घेतल्यामुळं हे एकदम पर्यावरण आपल्याला स्वच्छ दिसायला लागलं. पण असं घरामध्ये बसून राहिल्यानंतर आपण स्वतःविषयी पण आणि एकंदरीतच आपली संस्था, संघटना या सगळ्याच बद्दल आपल्याला विचार करायला एक खूप चांगली संधी असते. आता पर्यावरण म्हणल्यानंतर हा इतका उपेक्षित विषय आहे की आजपर्यंत सरकारमध्ये समजा आपण बघितलं तर पर्यावरण खातं हे एखाद्याला शिक्षा द्यायची तर दिलं जातं. तर शिक्षणामध्ये ज्यांना काही शिकवायला येत नाही असं वाटतं अशी ख्याती असणारे शिक्षक प्राध्यापकांना पर्यावरण शिकवलं जातं. तर ही फक्त हे दक्षिण आशिया, आपल्या आपण ज्याला भारतखंड म्हणतो, आपल्या जवळपासच्या देशांमध्ये ही पर्यावरणाची अशी परवड आहे. पूर्ण युरोपमध्ये असं नाहीये. अमेरिकेमध्ये पण तुलनेनं परिस्थिती बरी आहे आणि तिथं लहानपणापासूनच शिक्षणामध्ये पर्यावरणाला खूप महत्व दिलं जातं. तर मुळामध्ये आपण आधी स्वतःबद्दल असा विचार करू की आपल्याला पर्यावरणाविषयी काही वाटतं म्हणजे नेमकं काय. कारण तात्विक पातळीवर जर आपण पाहिलं ना, तर मी आणि पर्यावरण अशी फारकत आधी आपल्या मनात झालेली असते. जे आपण निसर्गापासून वरचेवर खूप खूप दूर होत गेलेलो आहोत. आणि कोरोना जरी आत्ता आला असला तरी याविषयी एका बाजूला वैज्ञानिक, दुसरीकडे तत्वज्ञ
हे सांगत होते की तुम्ही निसर्गाशी शत्रुत्व पत्करू नका, पर्यावरणाच्या विरोधात तुम्ही जाऊ नका. मग आपल्याकडे ज्ञानेश्वर तुकारांपासून मैत्रजीवांचे, वृक्षवल्ली हे संत, कवी, कलावंत, तत्वज्ञ म्हणून एक त्यांचं पूर्ण पृथ्वी निसर्गासंबंधीचं एक समग्र आकलन होतं की आपण नम्रपणे या निसर्गाचा भाग आहोत म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. पण हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की यावेळेला अनेक वैज्ञानिक, ज्याला इंटरडिसिप्लिनरी अभ्यास म्हणतात, म्हणजे 1998 ला एक पुस्तक आलं होतं, द इंजिनियस माइंड ऑफ नेचर, म्हणजे निसर्गाचं कल्पक मन. आणि त्यामध्ये त्याचं पुढचं उपशीर्षक होतं की मनुष्य, समाज आणि विश्व यांच्या वर्तनाचा उलगडा. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आपण जसं व्यक्ती दिवसभरामध्ये आपण काय करतो, तर कधीही आपली रोजनिशी काढून बघा आणि नोंद घ्या, आपण दिवसभरामध्ये ज्या काही कृती करत असतो, आपण आपल्या आयुष्याचा कुठलाही टप्पा काढला तर आपण काय करतो, तर आपल्या आकलनानुसार, आवाक्यानुसार आपण सुसंघटन म्हणजे अव्यवस्थेकडून सुव्यवस्थेकडे जायचा आपला प्रयत्न असतो. मग दिवसाच्या ऍक्टिव्हिटीज असू देत, महिन्याच्या असू देत, आम्हाला आवरावर करायची, मला घरकाम करायचंय, बागकाम करायचंय, स्वयंपाक करायचाय, नोकरी करायची आहे, व्यवसाय करायचा आहे, आणि नंतर मला सगळ्या गोष्टी सुसंघटित, सुसूत्र असल्या पाहिजेत. या पद्धतीनं प्रत्येक सजीव करत असतो. प्राणी, पक्षी, अगदी वनस्पती सुद्धा. आणि या बाबतीत अनेक संशोधन, वनस्पती, आपण जर एखाद्या झाडाची फांदी तोडली तर त्याचा अर्थ, जर त्या फांदीला त्याच्यानंतर फूल किंवा फळ येणार असेल तर आतमध्ये जातो की आपल्याला तोडलेलं आहे, मग पुन्हा एकदा फांदीची निर्मिती करा. थोडक्यात सर्व सजीवांमध्ये अशा पद्धतीची स्वतःला आवरण्याची एक सुसूत्रता, सुव्यवस्था निर्माण करायची, संतुलन साधण्याची एक यंत्रणा असते. तशी निसर्गामध्ये आहे का काय, यावर अनेक संशोधनं चालू आहेत. याचा भाग आज का महत्वाचा आहे वाटतं मला, कारण आता कोरोना आल्यानंतर आपण सगळेजण म्हणतोच आहोत की निसर्गाने शिक्षा दिली, पर्यावरणाला खूप आपण हानी केली, विनाश केला, म्हणून ही कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम जो आहे, त्याचे डायरेक्टर सुद्धा म्हणाले की ही निसर्गानं मानवाला दिलेली शिक्षा आहे. अनेक मायक्रोबायोलॉजिस्ट आणि इंटरडिसिप्लिनरी म्हणजे जॉर्ज हॉल नावाचे गृहस्थ आहेत, ते एकाच वेळेला इतिहास, कॉम्प्युटर, भौतिकशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र शिकवतात. इतक्या अंगांनी अभ्यास करून ते असं म्हणतायत की खरोखरच निसर्गाचं जे संतुलन बिघडलेलं आहे ते एकत्र आणून निसर्ग पुन्हा एकदा आपल्याला संतुलनाकडे नेतो. आणि त्यामुळे बघा की कोरोनाच्या बरोबर 1 महिन्यामध्ये पक्षी बाहेर आले, प्राणी बाहेर यायला लागले, मोकळेपणाने हिंडायला लागले. दिल्लीचं आकाश कधी निळं दिसतच नव्हतं, जालंधरहून हिमशिखर दिसतच नव्हते. हे सगळं आपण बघतोय. हवेचा निर्देशांक दिल्लीचा जो डिसेंबरमध्ये 900 वर गेला होता, तो आता 0 ते 60 म्हणजे उत्तम हवेमध्ये जो आजपर्यंत कधी गेला नव्हता तसा आलेला. आता या सगळ्याचं आपण पुढं काय करायचं असा प्रश्न, आणि तो यासाठी आहे की आपण या मार्गाने जर पुन्हा आपण याच मार्गाने गेलो तर आपल्यावर अनेक समस्या येत आहेत आणि येणार आहेत. आणि या संबंधी अनेक जण अनेक पद्धतीनं सांगतात. परत वैज्ञानिक काय सांगतात आपण बघूया की पृथ्वीचं तापमान आता फक्त 1 अंश सेल्सिअस न वाढलेलं आहे. याचं मुख्य कारण प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन हे. पृथ्वीवर साधारणपणे कार्बन कॉन्सन्ट्रेशन, आपण कार्बन संहिता जी म्हणतो, संहती जे म्हणतो, ते 350 पार्ट्स पर मिलियन इतकीच असायला पाहिजे, जी सध्या 420 पर्यंत गेलेली. आणि याला प्रमुख कारण या वाहनांमधून निघणारा जो धूर आहे, उत्सर्जन, विशेषतः विमान, मग त्यानंतर वाहन, मग त्यामध्ये सगळे उद्योग, यातनं जे कार्बन उत्सर्जन बाहेर पडतं ते आटोक्यात आणल्याशिवाय आपलं तापमान वाढ आटोक्यात येणार नाही आणि निसर्ग परत येणार नाही. हे आता दिसून आलंय. हे आजपर्यंत दिसलं नव्हतं, हे आता पहिल्यांदा आपल्याला दिसायला लागलं.
मग याकडे परत जायचं कसं? आपण या दिशेनं जायचं असेल तर गेल्या वर्षी जे मुलं आंदोलन करत होते, फ्रायडे फॉर फ्युचर म्हणत होते, स्कूल फॉर स्ट्राईक म्हणत होते, हे यासाठी की ते आग्रह करत होते आपण कर्ब उत्सर्जन कमी करून ही कार्बनवर आधारलेली अर्थव्यवस्था जी आहे तिकडून हरित व्यवस्थेकडे गेलं पाहिजे. यातला प्रमुख अडथळा काय होता? पण एक लक्षात घ्या, स्वच्छ पर्यावरण किंवा अस्वच्छ पर्यावरण हे दोन्हीही राजकारणाचा परिणाम. राजकीय धोरणं कोणती, आर्थिक धोरणं कोणती, यावरनं आपल्याला स्वच्छ पर्यावरण मिळणार नाही का मिळणार हे ठरवत. तर जगावर सध्या ताबा नेमका कुणाचा? जगावर ताबा 20 फॉसिल फ्युएल कंपन्यांचा आहे, म्हणजे ज्याला आपण जीवाश्म इंधन म्हणतो, पेट्रोल, डिझेल, कोळसा, हे तयार करणाऱ्या सौदी अरेबियातली कंपनी, अमेरिकेतल्या कंपनी, त्यामध्ये एक्सन मोबिल आहे, शेल आहे, ब्रिटिश पेट्रोलियम आहे, यांचा जगावर पूर्ण ताबा आहे. आणि त्या कंपन्या कार्बन उत्सर्जन कमी होऊ देत नाही. आणि त्यांचं हे सगळे नेते आणि सगळ्या कंपन्या ऐकत असतात. त्यामुळे हरित अर्थव्यवस्थेकडे जर गेले तर याचा खप कसा कमी होईल, त्यांची अर्थव्यवस्था बिघडेल, म्हणून ते होऊ देत नाहीये. आता या कोरोना नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला लक्षात आलंय की या मधल्या काळामध्ये आपली हवा कशी स्वच्छ झाली आहे, पण आता पुढे जर आपल्याला तिकडे जायचं असेल तर आपल्याला या पेट्रोल आणि कोळशावरनं दूर होणं आवश्यक आहे. आणि आपल्याला म्हणताना पहिल्यांदा त्यामध्ये जगात सगळ्यात प्रदूषण जास्त करणारा देश चीन आहे, एक नंबरला. त्यांचं जवळजवळ जगातलं एकंदरीत जे प्रदूषण आहे त्याच्यापैकी 20 ते 22% वाटा हा चीनचा आहे, नंतर अमेरिका आहे, नंतर युरोपियन युनियन आहे आणि नंतर भारत. आता या कोरोनाने किती संदेश दिलेत बघा. या 2 दिवसातलं आलेलं आहे विश्लेषण किंवा वैज्ञानिक त्या निष्कर्षाला येत आहेत की हा कोरोनाचा विषाणू हा प्रदूषणाच्या घनकणावर जास्त काळ टिकतो. म्हणून जे देश प्रदूषित जास्त आहेत, जी शहरं जास्त प्रदूषण हवेचं जिथं आहे तिथं कोरोना जास्त पसरलेला आहे. याबद्दलचं पहिलं प्राथमिक निरीक्षण वैज्ञानिकांचं आलेलं आहे आणि हे कालच्या लंडनहून प्रकाशित होणाऱ्या गार्डियन मधनं आलेलं आहे. म्हणजे हवा प्रदूषणानं दरवर्षी भारतामध्ये जवळजवळ 12 लाख मृत्यू होतात. पण आता हे नव्यानं आपल्याला कळतंय की त्याबरोबरच कोरोनाचा धोकाही आपल्याला वाढलेला आहे. आता या पार्श्वभूमीवर बघा, दिल्ली आणि मुंबई हे 2 जगातल्या अतिप्रदूषित शहरांमध्ये येतात. म्हणजे पहिल्या 20 मध्ये भारतातली जवळजवळ 9 शहर आहेत आणि 30 मध्ये अजून वाढलेली आहेत. चीनमध्ये, अमेरिकेमध्ये जिथं हवेचं प्रदूषण जास्त आहे, हा एक वेगळा पैलू हवेच्या प्रदूषणाचा कोरोनामुळे आपल्या लक्षात आलेला आहे. पण मग आता इथून पुढे जाताना कसं, पर्याय काही नाही आहेत का आपल्याकडे? तो पर्याय नक्कीच आहे. आणि ही समस्या जरी जागतिक असली तरी त्यावरचं उत्तर हे स्थानिकच आहे. युरोपातले देश खूप छोटे आहेत, पण त्या छोट्या देशांनी पण इकडं जायचं ठरवलं म्हणजे 2030 पर्यंत युरोपातली बहुतेक सगळे देश हे कर्बमुक्त होणार आहेत. त्यांची वाटचाल कशी चालू आहे बघा. बहुतेक युरोपामधले हे देश म्हणजे स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, ऑस्ट्रिया, जर्मनी हे कचरामुक्त झालेले आहेत. आता इथून पुढे त्यांना कार्बनची गरज कमी लागावी या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. आपल्याला त्या दिशेनं जावं लागणार आहे. असे पथदर्शक प्रकल्प कुठे ना कुठेतरी करणं आवश्यक आहे. आणि त्यातला एक वेगळा भाग असा आहे ज्याबद्दल आता कदाचित यावेळच्या अमेरिकेची जी निवडणूक आहे नोव्हेंबर महिन्यात घातलेली, त्यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीनं एक आग्रह धरण्यात जाणार आहे
ग्रीन न्यू डील असं त्याचं नाव आहे. हरित करार, नवा हरित करार. न्यू डील हे 1929 साली जेव्हा मंदी आली होती तेव्हा अमेरिकेतल्या अध्यक्षांनी त्यावेळेला हे न्यू डील आणलं होतं आणि त्यामुळे त्यांनी अनेक रोजगार उपलब्ध करून दिले. ते रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे अमेरिकेची पायाभूत सेवा वाढली, म्हणजे रस्ते, वीज हे सगळं त्या काळात अमेरिकेमध्ये झालं आणि त्यामुळे औद्योगिक क्रांती होऊ शकली. आता त्यांनी ग्रीन न्यू डील मध्ये असं म्हटलेलं आहे की इथून पुढे 2030 पर्यंत अमेरिकेनं कार्बन अर्थव्यवस्थेकडनं हरित अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठी जेवढे नवीन रोजगार निर्माण होतील ते करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, ही खूप वेगळी गोष्ट आहे की आता आम्हाला पूर्णपणे आमच्या ऊर्जा वापरातच बदल करायचा आहे. मग आम्ही सौरचा वापर जास्त करू, विंड पवन ऊर्जा जिथं शक्य आहे तिथं त्याचा वापर करू, असं सगळं त्यांना करायचंय आणि त्यामुळे अनेक वेगळे नवीन रोजगार निर्माण होतील. आता आपण तूर्त भारताकडे. आता काय झालंय, कोरोनामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर पुन्हा एकदा गावांकडे झालंय. म्हणजे मोठ्या शहरातनं खूप मोठ्या प्रमाणात लोक गावांकडे आले आणि नजीकच्या काळामध्ये परत त्यांना शहरामध्ये जाण्याची संधी मिळेल की नाही सांगता येत नाही. एका मोठ्या महामंदीमध्ये आपण जाणार आहोत. अशा वेळेला आपण ज्याला आउट ऑफ बॉक्स म्हणतो, लॅटरल थिंकिंग म्हणतो, ते थिंकिंग करणं आवश्यक आहे. आणि हे लॅटरल थिंकिंग करताना आपल्याला पुन्हा एकदा उपयोगाला येतात जे आपण अडगळीत टाकून दिले होते ते मोहनदास करमचंद यांचे विचार. हे आपल्या गरजा पंचक्रोशीतूनच भागवा हे युरोपमध्ये वेगळ्या पद्धतीनं अंमलात आणलं जात आहे. 2 किलोमीटर अंतरातच तुम्ही सगळ्या सेवा आणि खरेदी करता यावी अशी त्यांनी रचना केलेली आहे. त्यामुळे तिकडे सगळे लोक सायकलवरूनच बाहेर पडतात किंवा चालत जातात आणि सगळी खरेदी करून येऊ शकतात. आपण केंद्रीकरण, सेंट्रलायझेशनचा अति वापर केल्यामुळे अनेक या सगळ्याच्यामध्ये दोष निर्माण झालेले आहेत आणि संपत्तीची निर्मिती करताना निसर्गाचा विनाशच केला पाहिजे असं आपण एक मॉडेल तयार केलं आणि त्यामुळे झालं असं की आपल्या आजूबाजूच्या सगळ्या म्हणजे छोटे झरे, ओढे, नाले इथपासनं सरोवर या सगळ्यांचा आपण विनाश केला. या सगळ्याची एक वेगळी किंमत आहे जी आता आपल्याला कळणार आहे. निसर्ग याला पवन सुखदेव ज्यांना यावेळेचं टायलर किंवा याच्यातला पर्यावरणातला नोबेल म्हणतात तो मिळाला. ते अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की निसर्गाचं एक अदृश्य अर्थशास्त्र आहे. एक आपण घरामध्ये म्हणतो ना की घरात काम करणाऱ्या आईचं किंवा पत्नीचं, मुलांचं याचं आपण मोल करत नाही, पण जर मोल काढता येतं तसंच निसर्गाच्या प्रत्येक कृतीचं मोल काढता येतं. एक साधी गोष्ट आपण बघू की आपण दररोज 3 सिलेंडर ऑक्सिजन घेतो. त्याची बाजारातली किंमत ही 3,000 रुपये होते. किंवा ऑक्सिजन पार्लर मध्ये जर जाऊन तुम्ही ऑक्सिजन घेतला दिल्ली सारख्या ठिकाणी तर 15 मिनिटाला 300 रुपये लागतात. आता ही जर निसर्गाचं अर्थशास्त्र समजून तर निसर्गाची किंमत वेगळी होतच नाही, जी आपण विचार अजिबात करत नाही. हे धरून आपल्याला काही नवीन सेवा, नवीन उद्योग चालू करता येतील का? माझ्या मांडणीला मी थोडस लवकर यासाठी त्यात मला काय म्हणायचं एकदा सांगतो सुखरू रूपाने, मग आपण त्याच्यावर चर्चा करू. राष्ट्रसेवा दलाला जर करण्याची काही संधी असेल तर मुळामध्ये आपल्याकडे काही नवीन कल्पना असाव्या लागतात की ज्याचा पटकन पुन्हा एकदा गांधींनी आपल्याला चरखा दिला म्हणजे काय दिलं तर चरखा हे तंत्रज्ञान होतं, ते विकेंद्रित तंत्रज्ञान होतं, ते घराघरामध्ये होतं आणि त्यामुळे ते तत्वज्ञान सांगायची गरजच पडली नाही. घराघरातनं जर चरखानी कापड विणलं गेलं त्यामुळे मँचेस्टर मधल्या आवाज कमी करायला सांगितलं म्हणजे ते वैयक्तिक पण झालं आणि त्यांनी राजकारण पण झालं, अर्थकारण बदलून टाकलं आणि इंग्लंडमध्ये धास्ती निर्माण झाली म्हणून ब्रिटिश लोक बोलायला तयार झाले. याचं कारण एक छोटा तर हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला नवीन काहीतरी समाजाला जर द्यायचं असेल तर ते काय पद्धतीने असेल
किंवा एक अजून एक आपण सगळ्या आपण काय डावा विचार करणारे म्हणा किंवा वेगळा विचार करणारे म्हणा, त्याला काय संज्ञा द्यायची तर द्या, पर्यायी विचार करणाऱ्यांनी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट घेतली पाहिजे की प्रबोधनाचा काळ आता संपलेला आहे. आपण पूर्वीच्या ऐकणार नाही, ऐकत नाहीत. मग आपण काय करायला पाहिजे? तर तुम्ही लोहिया म्हणा, राम मनोहर लोहिया किंवा गांधी यांनी आपल्याला तंत्रज्ञान आणि कृती भर दिला होता. तो आता सेवा दलानं जर लक्षात घ्यायचा असेल तर आपण ग्रामीण भागात नवीन सेवा, नवीन उद्योग हे चालू करणं हेच महत्वाची कृती असू शकते. त्यातनं तत्वज्ञान आपोआप जाईल. मग ते पर्यावरण आणि विकास, निसर्ग आणि विकास हा साधक आम्हाला नेमकं काय करता येईल? उदाहरणार्थ आपण बघूया की ग्रामीण भागामध्ये आपण आहोत, तर आपल्याला विकेंद्रित सांडपाण्याचं जे आपण शुद्धीकरण म्हणतो ते विकेंद्रित पातळीवर करता येईल का? तर मी असं म्हणत होतो की शुद्ध आपल्याला छोट्या गावापासून जर करायचं तर सांडपाण्याचं शुद्ध पाणी तयार करणे यासाठी अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. आपण त्याकडे अजून गेलेलो नाहीये आणि त्यामुळे अनेक जणांना रोजगार मिळू शकतील. म्हणजे फक्त सांडपाणी आपण विकेंद्रित पद्धतीने जर शुद्ध करायला लागलो तर छोटी शहरं, छोटी गावं यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आपल्याला मिळू शकतो. कचऱ्यावर प्रक्रिया करणे त्यात आता खूप जण आलेले आहेत, पण हे विकेंद्रित पद्धतीने करून ते कमीत कमी ऊर्जेमध्ये आपल्याला जास्त कसं करता येईल, छोट्या प्रमाणामध्ये ऊर्जा या बाबतीमध्ये चीन खूप खूप पुढे गेलेलं आहे. म्हणजे चीनमध्ये घराच्या गच्चीवरनं जर खाली पाणी पडत असेल तर ती जी स्थितीची ऊर्जा गतिमान ऊर्जेमध्ये बदलते. पोटेन्शियल एनर्जी, स्टॅटिक एनर्जी जेव्हा डायनॅमिक एनर्जी मध्ये येते तेवढ्या ऊर्जेचा सुद्धा वापर केला जातो. आपल्याला हे शिकावं लागेल तर आपली खेडी वेगळ्या पद्धतीनं स्वयंपूर्ण होऊ शकते. आता ज्यांच्याकडे शेती आहे किंवा नाही किंवा घरात स्थानिक, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, हा काळाचा संदेश असा आहे की समस्या जागतिक जरी असतील तरी त्याला उत्तर स्थानिक आहे. आता स्थानिक ठिकाणी जे जे काही उगवतं, मग त्या भाज्या असतील किंवा पीक असेल, याला खूप महत्व येते आणि येणार आहे ते किती निक्क, ते किती स्वच्छ शुद्ध आहे यावर आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया सुद्धा करता येऊ शकणार. म्हणजे समजा कुठे नाचणी आहे, कुठे ज्वारी आहे, कुठे बाजरी आहे, याचे जर भाव पडत असतील तर आम्ही काही प्रमाणात त्याच्यावर प्रक्रिया करून विकू शकतो. बरं, अशा विक्रीचं एक वेगळं तंत्र गजानन खातूंनी आपल्याला पूर्वी दाखवून दिलेलं आहे. जे आता जरी थोडस बाजूला पडलं असलं तरी आपण काळाची पावलं ओळखणं म्हणजे काय की पुढच्या काळामध्ये कशाला महत्व नेमकं येणार आहे. आत्ताची ही जी जागरूकता झालेली आहे त्यामुळं सगळ्यांच्या मनामध्ये जे काही वेगळे विचार निसर्गासंबंधी, स्वतःसंबंधी जे येत असतील ते जर पाहिले तर आपल्याला तसा विचार करायला पाहिजे. किंवा अगदी स्थानिक पातळीवर पर्यटन जर समजा आपल्याला सुधारायचं असेल, पर्यटनाला वेगळी दिशा द्यायची असेल, त्याला सुसंस्कृत दिशा द्यायची असेल. आत्ताचं पर्यटन विकास हे असंस्कृत पद्धतीने झालेलं होतं. आपल्याला ते कलात्मक पद्धतीने नाही करता येणार का, जे परत आपण युरोपमध्ये बघतो. तर या सर्व पातळ्यांवर सर्व प्रकारचं शिक्षण घेतलेले तरुण तरुणी हे आपल्याला नक्कीच उपयोगी पडू शकतात. अशा सर्वांचं एक ब्रेन स्टॉर्मिंग जर आपण केलं तर अशा नवीन कल्पना आपल्याकडे येतील. पण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पर्यावरण, निसर्ग याच्याशी हातात हात घालूनच जावं लागणार आहे आणि त्याचं पाऊल राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं पडू शकतं. त्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मी तूर्त इथे यासाठी थांबतो की म्हणजे तुमचे प्रश्न ज्याच्यावर जास्त असतील त्यावर आपल्याला पुढे जास्त बोलू. फुटप्रिंट्स कशा कमी करायच्या? कार्बन, सुजयनी आता कार्बन फुटप्रिंट बद्दल विचारलं. एक वेगळा मुद्दा मी सांगतो बरं का. म्हणजे हे लिहिलेलं आहे शाकाहाराला किती 3.8 किलोग्रॅम, ते तुम्ही वाचताय की आहारावरनं आपला कार्बन फुटप्रिंट मोजता येतो. कार्बन फुटप्रिंट हा नक्कीच मोजला पाहिजे, पण सुजय त्यातलं एक तारतम्य आपण बघूया.
आपण जर जगातलं दरडोई कार्बन उत्सर्जन पाहिलं तर अमेरिकेमध्ये साधारणपणे प्रत्येक व्यक्तीचं 20 टन दर वर्षाला येतं आणि भारतातलं हे 1.6 टन वगैरे एवढं आहे. आणि हे सरासरी झाली बरं का. म्हणजे त्यामध्ये अंबानी पण आले, मुख्यमंत्री वगैरे, मंत्री, या सगळे आणि साधा शेतकरी, या सगळ्यांची ती काढलेली सरासरी. तर त्या आपल्याकडं आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांचं कार्बन फुटप्रिंट फार काही नाहीये. ते इतरत्र किंवा विमानाचा प्रवास, विशेषतः विमानाचा प्रवास जास्त जे करतात त्यांच्यासाठी, आणि एकट्याने कार प्रवास करणं वगैरे, हे सगळं त्यामध्ये येईल. मुद्दा त्यातला पण परत असा आहे की कार्बन फुटप्रिंट कमी करणं म्हणजे त्यामध्ये 3 प्रकारचे फुटप्रिंट आहेत, पदचिन्ह आहेत. एक पाण्यातला आहे, पाणी जलपदचिन्ह, कार्बनची पदचिन्ह आणि एकंदरीत पर्यावरणाची पदचिन्ह. आता ही जशी व्यक्तीची महत्वाची आहे तशीच संस्थेची पण असतात, तशीच गावाची असतात, शहराची असतात, राज्याची असतात, देशाची असतात. या सर्वांनीच आपण विचार करून पुढे जायला पाहिजे. वैयक्तिक आपले काय असतात आपल्याला कल्पना येईल, आहारामध्ये काय आहे आणि प्रवासामध्ये काय, हे दोनच आहे. ओके सर. पण त्यातलं आहाराचं कसं महत्वाचं आहे बघा, की आपण जो आहार घेतो त्यातलं धान्य नेमकं कुठून येतं याची आपल्याला कल्पना आहे. आणि मग गांधी जे म्हणले ते का, तुमचं धान्य सगळ्या गोष्टी तुमच्या 5 मैलातनं याव्यात असा त्यांचा आग्रह होता. म्हणजे काय, त्याचा वाहतूक खर्च कमी व्हायला पाहिजे. हे होत नाहीये आणि त्यातल्या काही गोष्टी आपल्या हातात पण नसतात. पण तुम्हाला सांगतो, दरवर्षी आपण काय काय आयात करतो. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे तूर आली होती, ती मोझांबिक मधून आली, मोझांबिकहून आणि ब्रह्मदेशाहून आली, अफगाणिस्तानहून कांदा आला. तर हे जे काही आपल्याकडे वारंवार होत असतं त्यांनी कार्बन फुटप्रिंट मोठ्या प्रमाणात, म्हणजे आहाराचं, अन्नधान्याचे कार्बन फुटप्रिंट खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि त्याला आपण काय प्रतिसाद देऊ शकतो, तर आम्ही आमच्या गरजा स्थानिक पातळीवरच भागवू. हे म्हणजे आपला खूप मोठा वाटा हा या भाज्या आणि अन्नधान्यात येतो. आता सध्या तांदूळ तेलंगणात येतो, तो जवळ आलेला आहे. पण ह्यात अवघड काय आहे, जर समजा आजूबाजूच्या गावांनी ठरवलं की आम्हाला जे काही लागतंय, मग ज्वारी, बाजरी, मका, हे सगळं आम्ही आमच्या जवळपास करू. स्वावलंब आणि बहिष्कार हे जर तंत्र आपण अवलंबलं ते कार्बन फुटप्रिंट नक्की कमी होऊ शकतात. काही प्रश्न आलेले आहेत, त्यातले काही प्रश्न कोरोनाशी संबंधित 2-3 प्रश्न आहेत, तर ते मी जोडून घेतो. एक तर कोरोनाचं समस्या आहे ती कृत्रिम आहे का नैसर्गिक आहे असं आहे. हॅलो, बोला. प्रश्नासाठी दर वर्षातले काही दिवस आपण असं पाळायला पाहिजे, जसं कोरोना सारखी आता परिस्थिती झालेली आहे, तर आपण काही दिवस असं घरात राहून होम क्वारंटाईन व्हायला पाहिजे असं काहींचं मत आहे. असं तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? आणि दुसरं, कोरोनाचा शहरीकरणावर इथून पुढे काय परिणाम होईल, असे 2-3 प्रश्न कोरोनाशी जोडून आलेले. ठीक आहे. तर पहिला प्रश्न, कोरोनाचा विषाणू नैसर्गिक आहे का मानव निर्मित आहे? तर आतापर्यंत तरी जेवढे काही संशोधन झालेले आहेत, वैज्ञानिकांचं निरीक्षण आहे, तर सुरुवातीला असं कटकारस्थान वाटत होतं, तो चीननीच निर्माण केला, ट्रम्प याला चायनीज व्हायरसच म्हणत होते. पण आता हे लक्षात आलेलं आहे की हा निसर्गातून निर्माण झालेला आहे. मग प्रश्न आहे, तो निसर्गातून कसा निर्माण झालाय, तर त्याबद्दलही आता अशी स्पष्टता आलेली आहे. आणि खरं म्हणाल तर याबद्दलचा पहिला अहवाल 1992 साली WHO न, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं 300 पानाचा अहवाल दिला होता. हवामान बदल आणि जंगल विनाश यामुळे इथून पुढच्या खूप मोठ्या जागतिक साथी महामारी येणार आहे. मग आपल्याला कल्पना आहे की माकडापासून एड्स आला, त्यानंतर इबोला आला, सार्स आला, स्वाईन फ्लू आला, बर्ड फ्लू आला. हे सगळे आजार कसे आले,
तर जंगल वरचेवर आपण नष्ट करत चाललेलो आहोत. आणि जंगल या यंत्रणेची, ज्याला यंत्रणा म्हणतात, त्याचं संतुलनाची आपल्याला कल्पना नाहीये. पण फक्त गेल्या एका वर्षामध्ये जवळजवळ 2 कोटी हेक्टर, जगातल्या 2 कोटी हेक्टर जंगलाला आग लागली होती. एवढी उष्णता भडकलेली असताना तिकडचे पक्षी प्राणी शहराकडे येणार का नाही? हे आपल्याला कल्पना असेल. भारतामध्ये हत्ती रोडावरनं जाताना, वाघ अगदी घराच्या गॅलरीत किंवा शहरामध्ये हिंडताना आपल्याला दिसतो. हे जे काही जंगलातले प्राणी शहराकडे येत आहेत, माकड येत आहेत, डुकरं येत आहेत, पक्षी वटवागळं येत आहेत, हे जेव्हा शहरात येतात त्यांच्यापासून हे विषाणू आपल्याकडे येतात. म्हणजे ते जर जंगलातच राहिले असते तर आपल्याला काहीच त्रास झाला नसता. हे जंगलातले विषाणू त्या प्राण्यांना त्रास देत नाहीत, पण ते इकडं आल्यानंतर माणसाला खूप त्रासदायक ठरतात. हा विषाणू त्यापैकीच आलेला आहे, त्यातूनच आलेला आहे. तर त्यामुळे हा पहिला मुद्दा होता की, आणि इथून बरं वैज्ञानिक असं सांगतायत, त्यातल्या वैज्ञानिकांचं एक वेगळं स्पेशलायझेशन आहे, त्यांना डिसीज इकॉलॉजिस्ट म्हणतात. म्हणजे पर्यावरणामुळे तयार होणाऱ्या वेगवेगळ्या साथींचं ते निरीक्षण करतात. त्यामध्ये साथीतले तज्ज्ञ पण आहेत. तर हे सगळे असं म्हणतायत की करोना हे हिमनगाचं टोक आहे. एक तर करोना इतक्या लवकर संपणार नाही. कोरोना वाढून आपली प्रतिकारक शक्ती वाढल्याशिवाय, जसं फ्लूमुळे आपली प्रतिकारक शक्ती वाढते तशी करोनामुळे वाढेल. आणि असे आता इतक्यात सारी नावाचा एक रोग आलाय. असे अनेक रोग, आणि बहुतेक हे सगळे रोग श्वसन यंत्रणेशी निगडीतच आहेत. तो विषाणू कधी वर जातो मेंदूकडे, तर कधी फुफ्फुसाकडे जातो. थोडक्यात एवढंच सांगता येईल आपल्याला की विषाणू हा जो करोनाचा आहे हा नैसर्गिक कारणामुळे म्हणण्यापेक्षा माणसाच्या सगळ्या कृत्यांमुळे निर्माण झालेला आहे. हा पहिला मुद्दा. आता जसं लॉकडाऊन केलं तसं पुढं करता येईल का? शक्यता कमी होईल. त्याचं कारण असं आहे की स्वेच्छेनं कोण लॉकडाऊन करायला तयार होईल? कारण परत तिथं आर्थिक मुद्दा येणार आहे. आपण स्वेच्छेनं म्हणजे नैतिकतेनं किती गोष्टी करू शकतो असं आपल्याला वाटतं? खूप कठीण आहे सांगणं, जवळजवळ अवघड आहे. आणि भारतासारख्या देशात तर ते खूपच अवघड आहे. या बाबतीत परत एक जागतिक पातळीचा मुद्दा सांगतो. जेव्हापासून जागतिक पर्यावरण परिषदा सुरू झाल्या तेव्हापासून हे बुश महाशय येईपर्यंत, म्हणजे 2015 पर्यंत जागतिक हवामान परिषदा, पर्यावरण परिषदेमध्ये एकच मुद्दा असायचा, प्रदूषकांनी भरपाई केली पाहिजे. पोल्युटर शुड पे, पोल्युटर शुड नॉट से. मग त्यामध्ये चीन आहे, अमेरिका आहे, युरोपियन युनियन आहे. यांनी आजपर्यंत म्हणजे औद्योगिक क्रांतीपासून, म्हणजे 265 वर्षापासून यांनी जे प्रदूषण केले त्यामुळे जगाची ही अवस्था झाली, म्हणून त्यांनी भरपाई दिली. हे तत्व भारतालाही मान्य होतं. भारत त्याचा पाठपुरावा जागतिक पातळीवर करत होता. हे तत्व आपल्या देशातही लागू करायचं का नाही? आपली भूमिका सगळीकडे सारखी पाहिजे ना. जी देशाबाहेर आहे ती देशांतर्गत असली पाहिजे. मग देशातली जी अमेरिका आहे, जी प्रदूषण करते, त्यांना आपण कधी शिक्षा करतच नाही. आपल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहित नाही का की आपल्या राज्यामधले जवळजवळ 2500 ते 3500 कारखाने हे किती प्रदूषण करतात? हवेचं करतात, पाण्याचं करतात. तुम्ही कोणत्याही औद्योगिक वसाहतीतून हिंडून बघा, नाक दाबून जावं लागतं. म्हणजे भोपाळ सारख्या छोट्या छोट्या घटना, मग ती पुण्याजवळची कुरकुमची असेल किंवा रायगडची असेल, हे प्रदूषण भरपाई करत नाहीत. आपल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये ते शक्य होत नाही. म्हणून आपल्याला एकीकडे प्रदूषण न करणाऱ्याला बक्षिसे देता येत नाही, प्रदूषण करणाऱ्याला शिक्षा देत नाही. म्हणून आपलं प्रदूषण असं गुणोत्तर पद्धतीने जॉमेट्रिक प्रोग्रेशननी वाढत राहतंय आणि त्याची किंमत सर्वांना भारून काढावी लागते. आपल्याकडचं वाढलेलं कॅन्सरचं प्रमाण, आपल्याकडचं वाढलेलं श्वसन रोगांचं प्रमाण, हे त्याचंच कारण आहे. परत म्हणजे मूळचा मुद्दा काय होता
आपण नैतिक कारणामुळे नाही मला हे करायचं नाहीये असं आपण सगळेजण ठरवू शकू का? तर नाही. पण आता पुढचा मुद्दा असा आहे, आपल्याला इलाजच नाहीये. आर्थिक मंदी इतकी मोठ्या प्रमाणात येणार आहे की काही काळ आणि भीती परत. आता कुठं जाऊन कुठं नाही. अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात आता लोक जाऊ शकणार नाही आणि तिथल्या नोकऱ्याही कमी झाल्या. त्यांनी येऊ देण्याचंही बंद केलेलं आहे. मग आपली स्वर्गासारखी अमेरिका असं जे प्रत्येकाचं स्वप्न होतं ते आता भंग होणार आहे. मग आपल्याला इकडेच राहावं लागेल. याच पद्धतीने अनेक देशांमध्ये आपल्याला जाताच येणार नाहीये आणि त्याचा परिणाम पर्यटनावरही होणार आहे. मुंबईला आता आपण जाऊ शकू का? पुण्याला जाऊ शकू का? जे रेड हॉट स्पॉट आहे तिथं इतक्या लवकर कोणीही जाऊ शकणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम काही काळ चालू राहणार आहे, हा एक मुद्दा. आणि दुसरा, मंदीच्या काळामध्ये सगळे खर्च कमी करावे लागतात. तसाच आस्थापनेवरचा, एस्टॅब्लिशमेंटवरचा खर्च कमी करावा लागेल. मग नरिमन पॉइंटला का पाहिजे आम्हाला जागा, किंवा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुण्याला डेक्कनलाच का पाहिजे, शिवाजीनगरमध्ये का पाहिजे, असा विचार करून ते ऑफिसेस कदाचित जास्तीत जास्त घरनं काम करायला लागतील आणि पगार कपात सगळ्यांना करावीच लागणार, खर्चात कपात कमी करावी लागणार आहे. या कारणांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे अशी सध्याची लक्षणं. ओके. आणि शहरीकरणावर काय परिणाम होईल असं एक शहरीकरणाचाही परत तोच. आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम क्षेत्रात मंदी येणार आहे, तसंच उद्योग क्षेत्रामध्ये मंदी येणार आहे. त्यामुळे शहराकडे जाणंच कमी होईल. त्यामुळे उलटा प्रश्न येणार आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना आपण कसे रोजगार देऊ शकू. आता शहराकडे भीतीने का होईना, अगर नको मला पुणे जाणं पण पुण्यामध्ये जाणं धोक्याचं आहे असं वाटायला लागून काही काळ या पद्धतीनं परत गावात राहण्याचं होईल. तर त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हा महत्वाचा प्रश्न असणार. काही खर्च न करता स्वच्छ झाली. हो, गंगा नदी काही हो, काम खर्च न करता स्वच्छ झाली, ती तसंच ठेवण्यासाठी काय करता येईल असं विचारते. तशीच ठेवता येणार नाही ना. आता का स्वच्छ झाली? ही परत स्वेच्छेनं झाली का? कारखाने, गंगेच्या किनाऱ्यावरचे जे कारखाने आहेत, आता गंगा किती राज्यातनं जाते आपल्याला कल्पना आहे. पार वरनं जी ती हिमाचल मधनं येते ती पार याच्यापर्यंत जाते, बंगालपर्यंत, आणि पुढे बांगलादेशामध्ये जाते. तिच्या तीरावर किती चामड्याचे कारखाने आहेत, किती कापडाचे कारखाने आहेत, किती कागद कारखाने आहेत. या सगळ्यांचं मळ पाणी हे गंगेत जातं. आता त्या पूर्ण गंगेचा जर आपण स्ट्रेच पाहिला तर प्यायचं तर सोडाच, आंघोळीला सुद्धा गंगा नदीतलं सध्याचं पाणी 74% गंगेचं पाणी हे आंघोळी सुद्धा अयोग्य आहे. हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचं निरीक्षण आहे भारत सरकारच्या, आणि हे ते आपलं कुंभमेळा झाल्यानंतर घेतलेलं. तर मुद्दा असा आहे, आता गंगा जी स्वच्छ झाली ते कारखाने बंद ठेवल्यामुळे. मग कारखाने बंद ठेवता येणार आहेत का? नाही. ते कारखाने चालू होणार आहेत, पण ते कारखाने चालू झाल्यानंतर त्यांचं सांडपाणी हे नदीत जाऊ नये यासाठी जर जागरूकता आली, ती लोकांमध्ये आली, लोकांनी इतरांना, बघा आतापर्यंत आमचं पाणी स्वच्छ होतं, आता घाण झाले, त्याला हे कारणीभूत आहेत असं जर नागरिक म्हणायला लागले तर तो दबाव येऊ शकेल. अन्यथा पुन्हा गंगा मैली होणारच आहे. हो, आताचा जो प्रदूषणाचा प्रश्न आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारायला हवी का, असा एक प्रश्न आहे. हो, अगदी त्याला बरोबर. जोडून अजून एक प्रश्न आहे, आहे की प्रत्येकाचे, शहरातल्या असेल किंवा ग्रामीण भागातल्या, प्रत्येकाची ही जबाबदारी आहे पर्यावरण रक्षणाची. तर ऑक्सिजन पार्क त्याला पर्याय असू शकतात का? आणि जर ऑक्सिजन पार्क उभे करायचे असेल तर कोणतं प्लांटेशन करावं, असं काही? तो जो पहिला प्रश्न आहे ना, आपल्या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक सुधारणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आणि तो आवश्यक आहे हातात घेणं. आणि परत त्याची सुरुवात आपण छोट्या शहरांपासून जर करता आली तर ते खूप चांगलं होईल. कंटिन्यू प्लीज. हा, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही उत्तम करणं हे आद्य कर्तव्य आहे. पूर्वी होतं, आताही आहे. म्हणजे त्याबद्दलही त्या पुस्तकात उल्लेख मुद्दाम केलेला आहे. एक साधी गोष्ट बघा, आपण विनाकारण गाडी घेऊन बाहेर पडतो, मग स्कूटरवर एकटे जातो, काही जण कार मधनं एकटे जातात वगैरे वगैरे मोठ्या शहरांमध्ये.
आता तर गावांमध्ये म्हणजे गाव आणि शहर असा फरक झालेला नाही. सध्या एक तर शहर आणि निम शहर असं गावाचं रूप आलेलं आहे. सगळ्यांकडे मोटर सायकलवरनं कोणी दिसतच नाही कुठेच. हे का आहे? कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आपण नंतर विचारच केला. एक बघा, टमटम आली, रिक्षा आली, हे त्यामुळे रोजगार जितका मिळाला पण त्यांनी प्रदूषणही वाढलेलं आहे. तर हे एसटीला करता आलं नसतं का? या निमित्तानं सेवा दलाने एक विचार करावा. 1 मेला महाराष्ट्राची 60 चालू होणार. 15 वर्षानंतर महाराष्ट्राची 75 असणार आहे. सध्या सगळ्यात वाईट राज्य हे महाराष्ट्र आहे. सार्वजनिक वाहतूक एसटी ही कधी काळी भारतात 1 नंबरची होती. आता ती मला वाटतं भारतात कितव्या नंबरला शोधावं लागेल. कारण कर्नाटकाची, तेलंगणाची, आंध्र प्रदेशची आपल्यापेक्षा खूप चांगली. तिकडचे रस्ते चांगले, तिकडचं पर्यटन खातं चांगलं, तिकडचं वन खातं पण चांगलं. आपल्याला आणि एक माजी मंत्री आहेत वाहतूक खात्याचे, ते असं म्हणाले होते की 500 कोटी हे एसटी मध्ये डिझेलमध्ये खाता येतात आणि 500 कोटी हे बनावट तिकीट करून खाता येतात. असा काहीतरी एसटीतला व्यवहार आहे. मुद्दा असा आहे आपल्याला की काळानुरूप आपल्याला छोटी वाहनं करून जी बेस्टनी मुंबईत आता चालू केलेली यासाठी दबाव आणायला लागेल किंवा यासाठी काही वेगळी यंत्रणा आपल्याला उपलब्ध करून द्यायला लागेल की आम्ही छोट्या गावांमध्ये सोलरवरचे काही रिक्षे, आता सोलरवरचे रिक्षे निघालेले, असा काहीतरी विचार आपण केला म्हणजे एकीकडे आपण स्वतः बदल केला, दुसरीकडे तशा मागण्या केल्या आणि त्या मागण्यांसाठी आपण एक वैज्ञानिक आधार दिला. कसा? की तुम्ही जिथं राहत असाल तिथला एक सर्वे करा. तिथलं कार्बन उत्सर्जन किती आहे, त्याचा किती त्रास होतो आणि काय केल्यानंतर ते किती कमी होईल हे आपल्याला, आणि त्यासाठी अनेक ठिकाणचे विद्यार्थी आपल्याला एक आपण लक्षात घेतलं पाहिजे. विज्ञानाचा आधार घेऊन आपण डॉक्युमेंट्स तयार करणं खूप आवश्यक आहे, ज्याचा तरुण पिढीला खूप आधार वाटतो आणि त्यामुळे आदरही वाढतो. तर आपण आपापल्या गावाचं जर भागातलं या पद्धतीने अभ्यास करायला लागलो तर आपल्याला काय करायचंय याला पाठबळ देता येईल आणि त्या मागणीला जास्त जोर येईल. पण सार्वजनिक जीवनामध्ये अशा मागण्या, खरं तर 2 याला मी जोडून सांगेन की पाणी, आपल्याला पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते आणि आपण तरुण मंडळी, विशेषतः विद्यार्थी, त्यातलं एक सांगू का, 90 नंतर विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी प्रश्न विचारणं बंद केल्यामुळे ही अवस्था आली महाराष्ट्रात. एकेकाळी महाराष्ट्रातले विद्यार्थी हे दुष्काळ, रोजगार या प्रश्नांवर आंदोलन करायचे, प्रश्न विचारायचे. आता आपण प्रश्न विचारणं विसरूनच गेलेलो आहोत. आपल्याला असं विचारता येणार नाही का की आम्हाला या भागामध्ये स्वच्छ पाणी का मिळत नाही, आम्ही बाटलीतनं पाणी विकत का घ्यायचं? हे जर आपण विचारायला लागलो तर आपल्याला स्वच्छ पाणी मिळेल, अन्यथा मिळणार नाही. तसंच स्वच्छ पाणी नसेल तर आम्ही काय करू? आम्हाला बोरवेल घेण्याशिवाय पर्याय नाहीये. आज मितीला भारतामध्ये जवळजवळ 3.5 कोटी बोरवेल्स आहेत. ज्या कारणाने मला बोरवेल घ्यायला लागतं त्याच कारणाने मला वाहन घ्यायला लागतं. हे टाळण्यासाठी ही सार्वजनिक व्यवस्था मजबूत करायच्या मागण्या कराव्या लागतील आणि त्यासाठीचा एक वैज्ञानिक निष्कर्ष, सर्वेक्षण आपल्याला करावं लागेल. दैनंदिन जीवन कमीत कमी निसर्गाचं नुकसान होऊन कसं जगू शकतो, असं जगण्यासाठी थोडक्यात दैनंदिन जीवनात आपल्याला काय बदल करावे लागतील, म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये काय बदल करावा लागेल? परत ते ना, आपण कुठे आहोत याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. आपण गावात आहोत का शहरात आहोत, आपण किती चालतो, कसं चालतो, याचं मी आधी उत्तर आपल्याला दिलं होतं. सहसा सर्वसामान्य मध्यमवर्गीय यांचं आपलं एकंदरीतच म्हणजे फुटप्रिंट हे खूप कमी असतं. जे असतं त्यामध्ये वाहतूक, परत आपण वैयक्तिक वाहनाने करतोय का सार्वजनिक वाहनाने करतोय, आणि आपण घेत असलेलं अन्नधान्य आणि कपडे, याशिवाय आपण काय करतो, हे कुठून येतात याचा जर आपण विचार करायला लागलो आणि स्थानिक पातळीवरून घ्यायला लागलो तर आपलं कार्बन फुटप्रिंट कमी होतं. पण तेवढ्यावर समाधानी होऊन चालणार नाही. मी माझं पण कमी करेन आणि माझ्या भागातलं कमी करेन, यासाठी आपण काहीतरी करणं आवश्यक आहे. कारण वैयक्तिक माझ्या पातळीवर होणं अगदी योग्य आहे, पण माझ्या वॉर्डचं,
माझ्या गावाचं, माझ्या शहराचं, माझ्या जिल्ह्याचं कमी होईल यासाठी आपण काहीतरी करणं, निदान तसा विचार करणं, तशा मागण्या करणं ही आपल्यावर खूप मोठी जबाबदारी. औष्णिक ऊर्जा, हॅलो, औष्णिक हो. ऊर्जा आणि अणुऊर्जा हा. ह्या दोन्ही मध्ये कार्बन फुटप्रिंटच्या संदर्भात काय कंपॅरिझन करता येईल? औष्णिक ऊर्जेमध्ये सगळ्यात जास्त कार्बन फुटप्रिंट आहे आत्ताच जे काही सांगितलं जातं ते. अणु ऊर्जेत तुलनेनं कमी आहे आणि याचं कारण सांगतो तुम्हाला. 2-3 त्याचे कारण आहेत. आपल्याकडचा भारतातला कोळसा हा खूप वाईट दर्जाचा आहे. आता ज्या खासगी कंपन्या अडाणी अंबानी वगैरे जे कोळसा वापरतात ते इंडोनेशिया, ब्रह्मदेश, थायलंड इकडचा कोळसा वापरतात. त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू ही जास्त चांगली आहे आणि त्यामुळे त्यांचे प्रकल्प पण थोडेसे फायद्यामध्ये चालतात. हा एक मुद्दा झाला. पण मुळात कोळसा सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण करणं हे कोळशाचं काम आहे. कोळसा आहे त्यातला महत्वाचा. त्यामुळे तो भाग. अणुऊर्जेचं काय होतं, अणुऊर्जेला सुरुवातीला खूप मोठा खर्च येतो, पण तो खर्च त्याच्या आयुष्यामध्ये हळूहळू कमी होत जातो. म्हणजे तारापूरच्या विजेचा खर्च 1 रुपया सुद्धा नाहीये एका युनिटला. याचं कारण असं आहे की शाश्वत का मानली जाते, त्याचे इतर आपण भाग नंतर बघू. अणुऊर्जा ही एकमेव ऊर्जा अशी आहे की त्याची जी प्लांट कपॅसिटी असते तेवढी ऊर्जा, म्हणजे 200 मेगावॅट तर 200 मेगावॅट सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही खात्री बाळगू शकता की एवढी तुम्हाला मिळणार आहे. कोळशामध्ये त्याच्या इफिशियन्सीवरती कमी का जास्त होते आणि जल ऊर्जा, हायड्रो ऊर्जेमध्ये काय होतं की पाण्याच्या उपलब्धतेनुसार ती कमी जास्त होते. पण अणुऊर्जा ही जसं जसा काळ वाढत जातो तसा तसा ती अधिकाधिक स्वस्त होत जाते. फक्त त्याच्यामधले जे धोके आहेत ते अणु कचऱ्याचं काय करायचं किंवा अपघात झाला तर काय करायचं असे अनेक मुद्दे त्याच्या बाबतीत उपलब्ध झाले होते. पण आता सध्या आपल्याला असं सांगता येतं की सोलर चे पॉवरची जी किमती कमी होत चाललेले पॅनलच्या, त्यामुळे 2028 पर्यंत सर्वात स्वस्त ऊर्जा ही सौर ऊर्जा असणार आहे. त्यामुळे काही शास्त्रज्ञ असं म्हणतायत की 2030 नंतर ही पेट्रोल आणि ही परवडणारच नाही. सौर ऊर्जा स्वस्त होणार आहे आणि तोपर्यंत बॅटऱ्या पण येतील चांगल्या आणि हळूहळू आपण हरित अर्थव्यवस्थेकडे जाऊ. सर, तुम्ही औद्योगिकरणाच्या विरोधी आहे का असं विचारलं एक जणांनी. नाही, मी औद्योगिकरणाच्या विरोधात नाहीये. आपल्याकडचं औद्योगिकरण हे अतिशय लबाडीच आहे. आपल्याकडचं औद्योगिकरण हे निसर्गाचा विनाश करणार आहे. म्हणजे आता आपल्याला सांगितलं की गंगा नदीच्या काठावर कारखाने आहेत, ते असू देत ना, पण तुम्ही पाणी स्वच्छ का करत नाही तुमचं? आपल्याकडे सिमेंटचे कारखाने आहेत आणि परदेशातले सिमेंटचे कारखाने, तर त्यांना बंधन आहे. त्यांच्याकडचे वायू बाहेर पडताना त्यांनी स्वच्छतेसाठी काय लावलं पाहिजे? एक आपल्याकडचे कारखाने त्या अटी पाळत नाही. त्यांच्या फायद्यासाठी ते प्रदूषण करत राहतात. त्यांच्या फायद्यासाठी ते बाहेर पडणारी हवा आणि पाणी यांचं शुद्धीकरण करत नाहीत. स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे सगळे निकष पाळत नाहीत, म्हणून त्यांचा नफा वाढतो. याच्या विरोधात मी नक्की. हा सर, स्वयंपूर्ण खेडी कशी होतील आणि खेडी जातीवर आधारित आहेत का आणि शेतीचं विकेंद्रीकरण त्यामुळे झालंय का असं एकाचा प्रश्न आहे. मला नीट समजलं नाही पण मी विचारलं. हो, तिन्ही गोष्टी एकत्रित आहेत. स्वयंपूर्ण खेडी म्हणजे काय? तुमच्या शक्य तितक्या गरजा खेड्यामधनं, आता तर उलट असं झालंय ना की कितीतरी गरजा तुम्ही म्हणजे खेड्यामध्ये भागवू शकता. विशेषतः अन्नधान्याच्या जरी तुम्ही भागवल्या तरी जवळजवळ 90%. मग उरतं काय आपल्याला? कापड आणि बाकीच्या वस्तू. तर शक्य तितक्या वस्तू खेड्यात जर झाल्या तर खेड स्वयंपूर्ण होऊ शकतं आणि अशी अनेक उदाहरणं आहेत, आपण पाहू शकतो ती उदाहरणं. पण बरोबर प्रश्न आहे की दुसरा मुद्दा आहे शेतीचा जो सांगितला ना मुद्दा, त्याबद्दल मी बोलतो. ओके. खेड्यामध्ये जातीयतेचा, खेड्यात काय शहरामध्ये काय, आणि वरचेवर आपण जसं शिकत जास्त चाललोय आणि जसजसं 21व्या शतकात पुढे चाललोय
तसं आपण शरीरानं 21व्या शतकात आणि मनानं 18व्या शतकात आहोत. त्यामुळे आपल्याला जात ही जास्त महत्वाची वाटते आणि म्हणून आपण जास्तीत जास्त खड्ड्यामध्ये जात आहोत. याचं कारण असं आहे की ज्या काळामध्ये आपण वैश्विक व्हायला पाहिजे, म्हणजे आता करोना ही वैश्विक साथ आहे ना, ती एकट्या दुकट्यावरची नाहीये. हिमालय हा 7 देशांमध्ये, गंगा नदी ही 7 राज्यांमध्ये, पण आपण कधी एकत्र येतच नाही. जे प्रश्न सर्वांचेच असतात ते कोणाचेच नसतात. ही आपली मानसिकता 19व्या शतकातली आहे आणि त्यामुळे आपण ओळख सांगण्यासाठी आपली जात ही अभिमानानं सांगत असतो. ही अतिशय गौण बाब आहे. आपण कुठे जन्माला यायचं ते काय ठरवून अर्ज करून जन्म जात घेतो का काय? त्या जातीचा अभिमान सोडून आपण एकत्र न येणं, यामुळे आपले अनेक प्रश्न वाढलेले आहेत. आणि शेतीशी संबंधित प्रश्न म्हणून सांगतो, शेतीचं आपण अर्थकारणातून जर विचार केला तर सध्याची शेतीसमोरचा महत्वाचा प्रश्न शेतीचे तुकडे होणं आणि हे तुकडे आर्थिकदृष्ट्या न टिकणारे, न परवडणारे आहेत. त्यामुळे तुम्हाला शिवार शेती करणं आवश्यक आहे. हा अर्थव्यवस्थेचा आणि शेती व्यवस्थेचा किंवा शेतीशास्त्राचा पण इशारा आहे. म्हणजे कसा, म्हणजे हे केवळ नीती म्हणून किंवा उपदेश आणि प्रबोधन म्हणून चालणं नाही. तुम्हाला पाणी पाहिजे तर बोरवेलनं पाणी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. लातूरला 1500 फुटापर्यंत पाणी मी जाऊ बघतो, सरासरी 800 फूट, 600 ते 800 फुटाच्या खाली पाणी लागत नाही. पूर्वी काय होतं, माझ्यात दम आहे, मी बोर घेतो, पाणी पाडतो, पाणी घेतो आणि शेती करतो. पण आता सगळं गाव एकत्र आलं आणि पूर्ण व्यवस्थापन शिवाराचं केलं तर पाणी नक्की मिळू शकतं. तसंच कीड व्यवस्थापन, आता जी संकल्पना अनेक वर्षापासून येते ती एकात्मिक कीड व्यवस्थापनाची, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, ही शिवारानं केली तर तुम्हाला खर्च पण कमी येतो आणि किडी लवकर निघून जाते. याच्या उलट जर केलं तर आपल्याकडे काय होतं, स्पर्धा असते. बरं, आपले गुरु किंवा मार्गदर्शक कोण असतात तर ते सावकार कम आपल्याला कीटकनाशक आणि खत देणारे. ते म्हणतात तुझ्या शेजाऱ्यांना 2 वेळा फवारणी केली तर तू 3 वेळेला कर, आणि आपण करतो, पण सगळ्यांवर कीड येते. ही एकत्र काम करा हा या काळाचा संदेश आहे. पर्यावरणाचा संदेश तोच आहे. आता एक छोटं उदाहरण आहे पण तुम्हाला सांगतो, जिथं अशी समूह शेती केली जाते, जिथं अशी एकत्रित शेती केली जाते, तिथला फायदा एकच गाव सांगतो तुम्हाला, तुम्ही सर्च टाकून बघा. तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातलं अंकापूर नावाचं गाव, त्याला मिनी USA म्हणतात. 5000 लोक वस्तीचं गाव आहे. तिथले 600 मुलं परदेशात शिकायला होती आणि तिथली घरं बघितली तर तुम्ही चकित व्हाल. साधारणपणे 15-20 लाखाची घरं आहेत. ती का? तर तिथं शेतीची सगळी कामं, शेती प्रत्येकाची वेगळी आहे, पण कामासाठी सगळेजण एकमेकांना सहकार्य करतात, पेरणीपासून काढणीपर्यंत. त्यामुळं तिथं विकायला पण व्यापारी गावात येतात आणि खरेदी करायला पण येतात. नाहीतर शेतकऱ्याचं मोठं दुःख काय माहितीये का, त्यांना विकत घेताना किरकोळ भावात घ्यायला लागतं, म्हणजे अधिक भावाने घ्यायला लागतं, आणि विकताना ठोक भावाने विकावं लागतं, म्हणजे कमी भावाने. दोन्हीकडनं नावाला राहणारा शेतकरी, तिथं ते होत नाही. आणि तिथं मूल्यवृद्धी कशी होते बघा, व्हॅल्यू ऍडिशन, तिथल्या त्यांच्या एकत्र येण्यानं आणि शेती ही अधिक कौशल्यानं करण्यानं. हे एकत्र आल्यामुळे फक्त ते नुसतं एकत्र येणं नाही माणसं, त्यामुळे इंटेलेक्च्युअल इनपुट आणि फायनान्शियल इनपुट जे विकासाला आवश्यक आहे ते सगळे तिथे एकत्र आले. मग ते त्यांच्या जवळच, म्हणजे हैदराबादला आपल्याला कल्पना आहे, ICRISAT म्हणजे इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सिबेरियन ट्रॉपिक्स, ही संयुक्त राष्ट्रसंघाची वैज्ञानिक संस्था आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही बियाणं करा. मग ते त्यांचं बियाणं करायला लागले आणि ते चांगलं करायला लागले, म्हणून मनिलाची इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटने सांगितलं आमच्यासाठी तुम्ही बियाणं तयार करा. इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्लीची, त्यांनी सांगितलं, आणि तिथं 22 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी बियाणं तयार करायचं काम त्यांना दिलं. त्यामुळं तिथं हळद आणि बियाणं तयार करणं
आणि मग आता हळूहळू ते करायला लागले. ते आता तिथं कोंबड्या पण मांस विकतात वगैरे वगैरे. असं करत ती समृद्धी तिथं आली. तर परत पहिल्या मुद्द्याला येतो, यासाठी एकत्र यावं लागतं. पण इथं जर जातीचा अहंकार आत आला तर आपण एकत्र येणार नाही. आणि मग सगळेजण आपण, हा करोनाचा संदेशच आहे, एकत्र याल तर जगाल, नाही तर एक एकटे मराल. आत्ताची आपण जी विकासाची कल्पना आहे आपली आणि ज्या पद्धतीने आपला विकास चालू आहे, आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचा जो विकेंद्रित विकासाची जी कल्पना होती गांधीजींची, ती आजच्या काळात किती संयुक्तिक आहे, आणि त्यांनी जे आता आपण जी अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे त्यांनी काय काय समस्या निर्माण होत आहेत असं एकत्र? मला वाटतं मी आधी बोललोय आपल्याला की आता सगळ्या ज्या समस्या झाल्या त्यातून झालेल्या आहे. आणि इथून तिकडं जाणं म्हणजे ते जुनं आहे म्हणून वाईट आहे, किंवा उलट असं म्हणूया की त्याचे सगळे तोटे आपल्याला दिसलेले आहेत, ते आपण भोगतोय. फक्त शांतपणे त्याचं विश्लेषण केलं तर आपल्याला त्या मार्गाकडे जावं लागणार आहे. मग तुम्ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं बघा, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातनं बघा, शेतीशास्त्रीय दृष्टिकोनातनं बघा, किंवा अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातनं बघा, तिकडं जाण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं ते सांगतात. आता इतकं करून जायचं की नाही ते आपलं पण ठरवावं. म्हणजे आता यावेळच्या लंडन द इकॉनॉमिस्ट नावाचं जे लंडनहून साप्ताहिक निघतं 1843 पासून, त्यांनी त्यांचा विशेष लेख घेतला मार्क कॉनीचा. ते इंग्लंडचे बँकेचे गव्हर्नर होते. ते असं म्हणतात की अर्थव्यवस्था ही मनुष्य केंद्री नाही, त्यामध्ये मानवी मूल्य नाहीत, म्हणून आपण इथं आलोय. आणि आता आपण तिकडे जाणं आवश्यक आहे. वेगळ्या अर्थानं सगळेजण जग गांधींना मानतंय. आपल्याला घरकी मुलगी दार बरोबर म्हणल्यासारखं ते ऐकून ऐकून कंटाळलेला असतो. नको तेच ते काय ते म्हाताऱ्यांना सांगितलं असं म्हणून आपण दुर्लक्ष करू शकतो. ही आताचे जागतिक पातळीवर कोरोनामुळे मोठी भयंकर आर्थिक मंदी येणार आहे, महामंदी येण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे जगाची सत्तेची समीकरणे बदलू शकतात. म्हणजेच आज जी महासत्ता आहे ते कदाचित उद्या राहणार नाहीत, आणि बरोबर त्यामुळं आर्थिक महायुद्धासारखी परिस्थिती होऊ शकते निर्माण, असे तुम्हाला वाटते का? आणि जर तसे झाले तर जगातील एकूणच मानवी समाजावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? नाही, असं अचूक भाकीत करता येणं कठीण असतं. पण आपण शक्यता काय काय बघू शकतो. आता सध्या त्या शक्यतांच्याकडे आपण हळूहळू चाललोय. म्हणजे अशी परिस्थिती असूनही युद्धाची ताणाताणी ट्रम्पने सुरू केली आहे. तिकडं इराण आणि म्हणजे अमेरिकेचं वाद सुरू झालेले आहेत. उत्तर कोरियाचे अध्यक्ष असं म्हणतात की मरण पंथाला लागलेले आहेत. ते जर गेले तर दक्षिण कोरिया काही कुरापत काढेल का अशी पण शक्यता वाटते. दुसरीकडे अमेरिका आता जागतिक आरोग्य संघटनेला मदत करत नाही म्हणून जाहीर केलं. ऑस्ट्रेलिया त्यांच्या बाजूने गेलंय. तिकडे चीनच्या बाजूने काही लोक चाललेले आहेत. हे सगळं राजकीय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक गोंधळ चाललेले आहेत. पण दीर्घकाळात जर बघितलं तर यामध्ये काही जण म्हणतात की अमेरिकेचा जो काही आर्थिक पूर्वीचा रुबाब होता तो तसा राहणार नाही, जसा आता इंग्लंडचा निघून चाललाय. युरोपवर पण त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे असं म्हणतात. तुलनेनं त्या मानानं आशिया, दक्षिण आशिया हे एक तर आधीच आपण गरीब आणि फाका. कसं असतं, आपल्याला तेजीचाही फायदा होत नाही, मंदीचाही तोटा होत नाही असं गावातले लोक म्हणतो. तसं भारताचं कदाचित होऊ शकतं. पण आपल्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या काय आहेत ते समजून घेतलं तर आपल्याला याला कसं जुळवून घ्यायचं ते समजू शकतो. नाही आपणही प्रवाहपतीत व्हायचं ठरवलं तर ते कळणार नाही. पण आता तुम्ही जो म्हणला त्याचा जो उत्तरचा भाग आहे पुढचा, की यातून म्हणजे आपण हे लक्षात घेऊया, 1929 साली जी महामंदी आली होती ती उठली कधी, तर दुसरं महायुद्ध झाल्यानंतर, 10 वर्षानंतर. 1929 ते 1939 एवढा जागतिक मंदीचा प्रवास होता. तसं मंदी उठवण्यासाठी युद्ध असं काही जणांना महत्वाचं कारण वाटतं. त्या दृष्टीने प्रवास होऊ शकतो. सर्व शक्यता आता दिसतात, त्यातल्या हळूहळू स्पष्ट होतं. धार्मिक कर्मकांडांचा पर्यावरणावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांवर पर्याय काय आहे? पर्याय काय, गाडगे महाराजांपासून सगळ्यांनी सांगितलं होतं तुम्ही असं करू नका.
600 वर्षापूर्वी कबीरानं सांगितलं होतं, तुकारामांनी सांगितलं होतं, सगळ्या संतांनी सांगितलं की तुम्ही धार्मिक कर्मकांड करू नये. आता आपण 21व्या शतकातले म्हणतो, कॉम्प्युटर वापरतो म्हणतो, मोबाईल वापरतो म्हणतो, तरी देखील धार्मिक कर्मकांड करतो. याला बर्टोल्ट ब्रेख्ट नावाचे जर्मन तत्वज्ञ नाटककार असं म्हणायचे की सध्या एक मूर्खपणाला 7 मूर्खपणानं उत्तर दिलं जातं. तर विंदा करंदीकरांची कविता आहे, ते थुंकले तुम्ही थुंकलात, तुम्ही थुंकलात ते थुंकले, थुंक्यात थुंकी मिसळली, अरे महाभागांनो त्या पिकदणीला काय वाटेल. तशी आहे, आपण एकमेकांची धार्मिक कट्टरपणाची स्पर्धा करू आणि त्याचा पर्यावरणावर परिणाम होईल. बायोमेडिकल आणि इतर कचरा कसा नष्ट करणार आणि प्लॅस्टिक पासून रस्ते तयार करता येतात. आपल्याकडे काही तशी मागणी झालेली आहे का आणि तशी काही प्रस्तावित आहे का असं? बायोमेडिकल एक तर असं बघा की आपल्याकडं किंवा उलट सांगतो, जगामध्ये सध्या सगळ्यात जास्त घनकचऱ्याचं व्यवस्थापन चांगलं होतं ते जपान आणि युरोपमध्ये. पण याचं प्रशिक्षण लहानपणापासून लहान मुलांना शाळेपासून दिलं तर ते खूप काळजीपूर्वक त्याच्याकडे बघतात आणि पुनर्वापर करतात. कुठल्याही मुळामध्ये लॉरी बेकर असं म्हणाले होते, कचरा ही मानसिकता आहे, ते वास्तव नाही. जे आणि जसं जसं आपली आर्थिक ऐपत वाढत जाते ना, तसा आपला कचरा वाढत जातो. म्हणजे आर्थिक ऐपत कमी असेल तर 200 ग्राम, 500 ग्राम, शहरांमध्ये 1 किलो, न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये 1.5 किलो, असा तो कचरा वाढत जातो. तर कचऱ्यामध्ये काय असतं? मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, ओला कचरा, लोखंड, काच, एवढंच आहे. याला सुटं करता येतं. आणि सोव्हिएत युनियन कोसळलं. सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर रोनाल्ड रेगन आणि मार्गारेट थॅचर यांनी असं जाहीर करून टाकलं की मार्केट इकॉनॉमी आवश्यक आहे, बाजारू अर्थव्यवस्था, आणि शिक्षण, आरोग्य हे खाजगी करून टाका, गरिबांची अनुदानं बंद करा, गरिबांची लाड करू नका. हा त्यांनी त्यावेळेला केलेला मोकाट अर्थव्यवस्थेचा जाहीरनामा. त्यातनं आपण खरं तर जागतिकीकरण म्हणतो, खाजगीकरणाची किंवा उदारीकरण म्हणतो, ही खाजगीकरणाची लाट 90 नंतर आली. त्यामुळे गेल्या 30 वर्षात निसर्गाचा विनाश हा म्हणजे संपत्तीची निर्मितीच निसर्गाच्या विनाशातून झालेली आहे. आणि आज पुन्हा लक्षात घ्या की जे जगातले मोठे विचारवंत आहेत त्यात सगळ्यात आघाडीचं नाव आपल्या डॉक्टर अमर्त्य सेन यांचं घेतलं जातं आणि त्यांचे अनेक विद्यार्थी अनेक पद्धतीने विचार करत असतात. तर ते असं म्हणतायत की आपण बाजारू अर्थव्यवस्था स्वीकारली, पण त्यामुळे बाजारू समाज निर्माण झाला. वैयक्तिक नाती आणि व्यक्ती हे बाजारू झाले. यावरचा लेख उद्याच्या लोकसत्तेमध्ये माझा असणार आहे, त्यामुळे त्यात मी विस्ताराने याबद्दल सगळं लिहिलेलं आहे की जगात कोरोनामुळे या पद्धतीमुळे म्हणजे मूल्यांचा विचार कोरोनाने कसा करायला भाग पाडलेला आहे. हे लोकरंग मधल्या उद्याच्या लेखामध्ये माझ्या असणार आहे, तुम्ही ते जरूर वाचा. मुद्दा तुमचा बरोबर आहे, 40 वर्षापूर्वी हे अजिबातच नव्हतं आणि ही सगळी गेल्या 30 वर्षातली ही वाटचाल आहे 90 नंतर. मी जेव्हा 9वीला होतो त्यावेळेला पर्यावरण हा विषय सक्तीचा झाला वर्गामध्ये. त्यानंतर 9वी 10वी आणि परत 11वी 12वी असा प्रत्येक वर्षाला एक पुरवणी एक्स्ट्राची अशी सोबत असायची पर्यावरणाची. पण माझ्या अनुभवानुसार 9वी 10वी आणि 11वी 12वी मध्ये ज्या वेळेला शिक्षक आम्हाला शिकवायचे त्यावेळेला त्यामध्ये प्रॅक्टिकल थेअरी कमी आणि फक्त वरून सांगायचे आणि लिखाण लिहून द्यायचे. एवढ्या पुरतच पर्यावरण विषय आणि मार्काशी संबंधित मर्यादित राहिलाय. मग याचं म्हणजे फक्त तो सक्तीचा करून काहीच अर्थ उरला नाही त्याला. मग त्याचं तुम्हाला काय वाटतं की अशा पद्धतीनं पर्यावरण विषय वर्गामध्ये शिकवायला हवा किंवा अशा पद्धतीचं इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या बाबतीत परत आदर्श उदाहरणं आपण जरा युरोपमध्ये घेऊ. युरोपमध्ये विशेषतः जिथनं ती ग्रेटा थुनबर्ग आली, स्वीडन, फिनलंड, नॉर्वे, तिकडं बालवाडीपासूनच पर्यावरण शिकवलं जातं. पण ते असं
आत्ताचं जे आपलं शिक्षण आहे ना त्याचा आणि आपल्या जीवनाचा काही संबंध नाही. म्हणून आपल्याला ते फरक वाटतं, शिकवणाऱ्याला ते खूप फरक वाटत असतं. आणि काहीतरी मुळामध्ये शिक्षण आणि जीवन याचा काही संबंधच नाहीये. म्हणजे आपण जे शिकतो तीच आपल्याला नोकरी मिळते का, तोच व्यवसाय करतो का, शिक्षणाने आपल्याला किती समृद्ध केले, हे खूप वेगळे प्रश्न आहेत. तर विनोबा आणि गांधींनी या बाबतीत खूप विचार केला होता. तर असा विचार तिकडे केला जातो म्हणून सांगतो मी. ते केवळ आपण त्यांना आपले तर मोठे म्हणायचं म्हणून नाही. तर तिथं लहान मुलांना आपण जरूर काढून बघा. फिनलंड ही जगातली सगळ्यात आदर्श शिक्षण व्यवस्था आहे. तिथं शिक्षण हे मूल्य रुजवण्यासाठी लोक म्हणजे व्यक्तीचा आणि निसर्गाचा आदर करणे, कुठलाही भेदभाव न करणे हा त्यांचा शिक्षणाचा गाभा आहे. आपल्याकडची शिक्षण व्यवस्था अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आहे असं जर आपण म्हटलं जातंय, तर आपल्याकडे सगळं उपयोगी ते शिकवा. आता म्हणजे भाषा उपयोगी म्हणजे शिकवायचं ह्याचा अर्थ काय लक्षात येतो का, की मला फक्त अर्ज करता आला पाहिजे. मराठी मी जर शिकली तर मला अर्ज करता आला पाहिजे. माझा तुकारामाशी संबंध नाही, ज्ञानेश्वराशी संबंध नाही, माझा मर्ढेकरांशी संबंध नाही, नामदेव ढसाशी संबंध नाही, असा त्याचा अर्थ आहे. मी इंग्रजी वाचतो म्हणजे काय, तर तेवढ्या पुरतच मला अर्ज करता यावेत. ही जी प्रत्येक गोष्टीत उपयोगिता नावाची घाणेरडी गोष्ट या शिक्षण व्यवस्थेने आणून ठेवली. म्हणून आपलं पर्यावरणाचं जे शिक्षण आहे ते कुचकामी होतं. टाइमपास असतो तो केवळ, किंवा परीक्षेपुरता असतो. हे जेव्हा जाईल त्यासाठी शिक्षण व्यवस्थेचा विचार करायला पाहिजे. आणि तो केवळ सरकारने नाही, तो आपणही करू शकतो ना. आपण किती वेळ देतो, आपण काय करतो. आणि मग परत मला सेवा दलाकडनं अपेक्षा काय की हे मला रुजवता येईल अशा शाळा पाहिजेत लोकांना. अशा शाळांना म्हणजे महाराष्ट्रातल्या तुम्ही चांगल्या शाळा काढून बघा. फलटणची लिमकर भवन आहे, पुण्याची अक्षरनंदन आहे, नाशिकला, प्रत्येक ठिकाणी हे वेगळे विचार करणारे बहुतेक सगळे आपल्या विचाराचे, गांधी विचारांचेच आहेत. हा सर, अजून एक प्रश्न आहे की आपला आता विकासाचा मापदंड जो आहे तो जीडीपी वर आधारित आहे. तर जीडीपी बद्दल तुमचं काय मत आहे सर आत्ताचा जो आपण मापदंड स्वीकारलाय तो? म्हणजे मी या बाबतीत मी बोलणारा फार साधा माणूस आहे, मला काय बोलण्याचा अधिकार नाही. पण 2008 साली जी मंदीची लाट आली त्यावेळेला फ्रान्सचे अध्यक्ष सार्कोझी त्यांनी जोसेफ स्टिग्लिट्स नोबेल विनर आणि अमर्त्य सेन यांना अशी विनंती केली होती की अर्थव्यवस्थेचं मूल्यमापन हे जीडीपी आणि जीएनपी ने होतं का. तर खरं तर याचं उत्तर पूर्वीच मिळालेलं होतं. म्हणजे 2007च्या आधीच 90च्या दशकात, बरोबर 90 सुरू जेव्हा झालं ना तेव्हा 1980 ते 90चं दशक कसं होतं असं विचारल्यावर एक खूप मोठे अर्थवेत्ते होऊन गेले डॉक्टर मेहबूबुल हक, ते आणि अमर्त्य सेन हे खास मित्र. त्यांनी मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स का काढला, कारण त्यांना तेव्हा लक्षात आलं होतं की जीडीपी आणि जीएनपी काहीच कळत नाही. तुम्ही आहार काय घेता, आहार किती घेता, तुम्हाला शिक्षण मिळतं का नाही, तुमच्याकडचं सरासरी वय किती आहे, आरोग्याचं कसं अवस्था आहे, कुपोषण होतं की नाही, हे सगळे निकष लावून जो मानव विकास, परिपूर्ण विकास ही कल्पना अधिक महत्वाची आहे. हे आता पुन्हा अधोरेखित झालेलं आहे. युरोपमधल्या ज्या देशांचा मी वारंवार उल्लेख करतोय त्यांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स चांगला आहे. ते देश शांत आहेत, ते देश कमी भ्रष्ट आहेत, ते देश अधिक लोकशाहीचे आहेत. सर्व प्रकारचे इंडेक्सेस पाहिले तर हे देश तिथं पुढे असतात. आता आपलं बघू, आपण जीडीपी जीएनपी सरासरी वगैरे जे काय असेल तसे, लष्करी सत्तेमध्ये सुद्धा आपण पहिल्या 6 क्रमांकात आहोत. पण मानव विकास निर्देशकामध्ये 190 देशांच्या यादीमध्ये वरचेवर आपला क्रमांक खाली जातो. भुकेल्यांची संख्या यामध्ये आपला क्रमांक वरचेवर खाली खाली, म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आपण 120च्या पुढे गेलो 190 देशांच्या यादीमध्ये, आणि भुकेल्याच्या देशामध्ये आपण वरचेवर 90हून 100, 100हून 110 असं खाली खाली चाललेलो.
मग आपल्या विकासाला अर्थ काय? अमेरिका ही एवढी मोठी अर्थव्यवस्था होती, त्यांना कोरोना हँडल करता येत नाही, त्यांना सर्वांना आरोग्य सेवा देता येत नाहीत. हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केलेले आहेत. मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, गेल्या वेळेचा माझा म्हणजे 15 दिवसापूर्वीच्या लोकसत्तेमध्ये माझा लेख प्रकृती, करोनापत्ती आणि संपत्ती असा होता की आरोग्य व्यवस्था ही त्यांना का हाताळता आली आणि उद्याचा हा अर्थव्यवस्थेवरचा, त्या आरोग्य व्यवस्थेवरचा होता. म्हणजे आता जागतिक पातळीवरचा आग्रह धरला जातोय की जागतिक आरोग्य व्यवस्थाच करा, जेणेकरून गरिबांना नीट आरोग्य देता येईल आणि अर्थव्यवस्थेमध्ये मूल्य आणा, हे उद्याच्या लेखामध्ये असणार. हॅलो सर, एक प्रश्न सर, आला हा, बोला. होता. अजून अमेरिकेत एक- अँटी वॅक्सिनेशन मुवमेंट सुरू होती. तीच लोक आता रस्त्यावर उतरत आहेत, असं म्हणतात की करोना इज फेक न्यूज आहे वगैरे. डोनाल्ड ट्रम्पनेही त्याला स्पष्ट विरोध केला आहे. आपल्याकडेही अशी लोक आहेत. या अशा सुडो सायंटिस्ट लोकांना कसं सामोरे जावं? नाही, आपण काही त्यांना सांगण्याच्या ह्याच्यात म्हणजे बऱ्याच वेळेला ना भ्रामक विज्ञान, छद्म विज्ञान, ज्याला आपण सुडो सायन्स म्हणतो, तो एक व्यापक राजकारणाचा भाग असतो. तो विनाकारण येत नाही. म्हणजे हवामान बदल होत नाही हे सांगण्यासाठी पेट्रोल कंपन्या अब्जावधी रुपये देत होत्या. त्या जागतिक परिषदा उधळून लावायच्या, ते लेख आणून लावायच्या की तापमानावर होतच नाही, कार्बनने काही होतच नाही आणि पृथ्वी तिची काळजी घेऊ शकतो. तर त्यामुळे आता सुद्धा जे सांगितलं जातंय तो त्याचा एक भाग असू शकत नाही असं काही म्हणता येत नाही. सध्या चीनमधून अनेक जागतिक उद्योग बाहेर पडत आहेत. त्याचा भारताला फायदा होईल का? तो कशा प्रकारे करता येईल? त्या कुठलाही फायदा घेण्यासाठी आपल्याकडच्या पायाभूत सेवा किती मजबूत आहेत यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. परत या बाबतीतलं बांगलादेशचं उदाहरण घेतो. बांगलादेशनी म्हणजे तुमचा सर्वांगीण विकास सर्वव्यापी आहे का? आपला विकास सध्या कसा होतोय? जिथनं खनिज आहेत ती खनिज म्हणजे कोळसा खाणी चंद्रपूरच्या, छत्तीसगड, झारखंडच्या खाणी यांच्यावरचा विकास तर होतोय, किंवा पुण्यासारखं IT क्षेत्रातला तो विकास होतोय, तो सार्वत्रिक नाहीये. ते काही पॉकेट्स आहेत आणि त्या मानानं बांगलादेश हे अधिक बरं उदाहरण होतं. बरं, त्या बाबतीत आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की विकास होतो, बाहेरच्या देशातली कामं मिळतात. ती का मिळतात? तर अधिकाधिक स्वस्त मनुष्यबळ, मजूर कुठे मिळतात आणि अतिशय स्वस्तात कच्चा माल कुठे मिळतो यावरनं ते टाकत असतात. पण आपण स्थानिकतेला महत्व देऊन विकास करायचा आहे का? तर ते झालं तर मग बाहेरचं येणं हे आपल्याला अधिक लाभदायी ठरत. आधी आपण आपला विचार करावा, बाहेरनं काय आणतंय, काय आणायचंय, हा एक दुय्यम नंतरचा आलेला भाग आहे. असा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. मुळात पर्यावरण बदलाच्या शेतकरी, कामगार, स्त्रियांवर मोठा परिणाम हे ज्ञात आहे. कोविड-19 मुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भारतीय शेतमजूर स्त्रियांवर काय विपरीत परिणाम होतील आपणास वाटते? कृपया विवेचन करावे, असा एक प्रश्न आला. कुठलीही आपत्ती ही दुबळ्यांना अधिक त्रास देते. ते कामगार आहेत, मजूर आहेत, स्त्रिया आहेत. आणि स्त्रिया तर सर्वात म्हणजे त्यांचं 3 डायमेन्शन्सनी 4 डायमेन्शन्सनी त्यांचं शोषण होत असतं. ग्रामीण भागातल्या, शेतीतल्या, गरीब, एकट्या आणि त्यात करोना. तर त्यामुळे या कोरोना नंतरच्या काळामध्ये या सर्वांना, सर्व प्रकारच्या पीडितांना अधिक आपत्तींना सामोरं जावं लागणार आहे. त्यातल्या काही गोष्टी हळूहळू म्हणजे आता जे उद्योग, ज्या सेवा ज्याच्यावर परिणाम झाला त्या सगळ्याचा परिणाम बाजारपेठेवर होणार, मागण्या कमी होणार आणि या सगळ्याचा परिणाम हा गरिबांवर अधिक होणार. Who and how we can implement polluters pay principle in really in India? म्हणजे तुम्ही जे म्हणालात polluters should pay, कळलं मला. इंडिया नाही, त्या आपल्या हातात, या काही गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. त्या काही गोष्टी या फक्त आणि फक्त सरकारच्या हातात असतात.
त्यासाठी मत व्यक्त करू शकतो किंवा दबाव आणू शकतो सर मला एक किंवा असं स्थानिक पातळीवर ते करू शकतो. स्थानिक पातळीवर बऱ्याच गोष्टी होतात. स्थानिक पातळीवर प्रदूषण करणाऱ्यांना शिक्षा करा असं स्थानिक पातळी ग्रामपंचायतीने दबाव आणला तर होऊ शकतो. सर एक मला असं विचारायचं होतं म्हणजे जे ग्रेटाने चालू केलं किंवा फ्रायडे फॉर फ्युचर, एक लहानशी मुलगी आणि म्हणजे तिने तिच्या कृतीतून सुद्धा म्हणजे मला असं तुमच्या पुस्तकात मी वाचलं तो तिने जो प्रवास केला युरोप टू अमेरिका, ती बोटीने आली म्हणजे तिने तिच्या कृतीतून दाखवलं म्हणजे आपल्याला येईल ऍज अ कार्यकर्ता म्हणून. परत मी त्याच्याकडेच आधीचा मुद्दा मी सांगितला होता त्याच्याकडेच आहे. आपण खातो ते कुठून येतं याचं निदान आपण शोध तर घ्यायला लागू ना. मला गहू कुठनं येतोय, आमच्या बाजारपेठेत त्याचा एक आपण आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या कॉलनीचा फुटप्रिंट काढणं आवश्यक आहे आणि मग तो कमी करता येईल का असं आपण बघा. पण वैयक्तिक पातळीवर फार काही यापेक्षा आपल्याला किती तुमचे आहे किती फुटप्रिंट मला सांगा ना, असतो किती असं नसून. तुम्ही प्रवास कमी करू शकाल, तुम्ही प्रवास थोडस चालाल. एक वेगळा मुद्दा सांगतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. आपण पावसाचं पाणी साठवतो, रेन वॉटर हार्वेस्टिंग असं त्याला म्हणतो. ते सगळ्यांनी करायला पाहिजे का? करायला पाहिजे नक्की. पण आपल्या घरावर पाणी पडणार किती आणि त्याने किती वाचणार ते करायला पाहिजे का? करायला हे लक्षात घेऊन मी पुढे सांगतो. पण संस्थांनी करणं ते खूप आधी आवश्यक आहे. मोठ्या संस्था, कारण एक घर आणि एक संस्था, तर एक संस्थामध्ये 10, 20, 30, 40 किती घर होऊ शकतात. मग त्या हॉटेल्स हे ऑस्ट्रेलियामध्ये केलं. ऑस्ट्रेलियामध्ये सलग 10 वर्ष दुष्काळ होता आणि नंतर ऑस्ट्रेलिया ही जगातली सर्वोत्तम पाणी व्यवस्थापन करणारा देश आहे. पण माझा मुद्दा असा आहे की आधी ते उद्योग आणि याच्यावर होणं आवश्यक आहे. त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी एकत्र बसलं पाहिजे. पण आपल्या पाण्याची उपलब्धता जर आपण पाहिली आणि त्याचा उपयोग पाहिला तर घरगुती वापर, उद्योगाचा वापर आणि शेतीतला वापर. तर शेतीतला वापर जवळजवळ 70 ते 75%, उद्योगातला वापर हा जवळजवळ 10 ते 15% आणि घरगुती वापर हा फक्त 10%. त्यामुळे तुम्ही कुठं काटकसर करण्यावर जास्त भर दिला पाहिजे हे लक्षात घ्या. तसं कार्बन फुटप्रिंट कमी करायची तर वैयक्तिक पातळीवर करून करून तुम्हाला किती असणार आहे हा माझा मुद्दा आहे. लक्षात घ्या. वैयक्तिक पातळीवर जरूर बोललं पाहिजे, पण म्हणून केवळ तेवढ्यानं भागणार नाही. गांधी परत माहित असेल तर ते स्वतः बाबतीत सगळेच आग्रही, पण ते परिसराच्या बाबतीतही आग्रही आणि तो एकत्र मिळून काय करायचं या बाबतीत आपल्याला निर्णय घेण्याचा असतात. इतर वनस्पती किंवा इतर कुठलाही घटक निसर्गाचा जर नष्ट झाला तर त्याचा डायरेक्ट परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो. परंतु माणूस हा प्राणी जर नष्ट झाला समजा पृथ्वीवरून, तर या निसर्गाच्या चक्रीय प्रणालीवर काय विपरीत परिणाम होईल किंवा नाही होईल? आता म्हणजे या प्रश्नाचं उत्तर उलट्या पद्धतीने आपण देऊ की जर आपण याच पद्धतीने चालत राहिलो तर 2100 सालाच्या जवळपास खूप कमी मानवजात शिल्लक राहील असं म्हणतात. मग याला 6वं समूळ उच्चाटन, 6th एक्सटिंक्शन असं म्हटलेलं. म्हणजे संपूर्ण जीवसृष्टी पृथ्वीवरची आजपर्यंत 5 वेळा नष्ट झाली. या आधीची नष्ट झाली ती साधारणपणे 20 लाख वर्षापूर्वी ग्रह आदळल्यामुळे, उल्कापात झाल्यामुळे. त्यावेळेला डायनासोर होते ते नष्ट झाले आणि 80% पक्षी, प्राणी म्हणजे प्राणी आणि वनस्पती जगत नष्ट झालं. तर आता जर ते नष्ट झालं तर पुन्हा ते निर्माण किती लाख वर्षांनी होईल त्याचं काही भाकीत करता येणार नाही. पण एकंदरीत पृथ्वीवरचं पूर्ण वातावरण हे जेव्हा म्हणजे वायूंचं प्रमाण आणि म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण हे सगळं जेव्हा वाढायला लागेल तेव्हा ते पुन्हा एकदा पृथ्वीवर जीवन निर्माण व्हायला चालू होईल. सामाजिक कार्यकर्ता पर्यावरण संवर्धनामध्ये काय भूमिका पार पाडू शकतो? आणखी एक जोडून प्रश्न, हाऊ टू लर्न इको अँड ॲग्रो टुरिझम इज एनी मॉडेल फॉर इट इन इंडिया?
परत आपल्याकडचं इको आणि ऍग्री टुरिझम आहे ना, याचं मॉडेलही ते शोषणावरच आधारलेलं आहे. ते टिकाऊ नाहीये. कोणतीही गोष्ट टिकाऊ आहे की नाही यावर, म्हणजे जर तिथलं पाणी, आता महाबळेश्वरचं पाणी संपत चाललंय, सिमल्यातलं पाणी संपत चाललंय, बेंगलोरचं पाणी संपत चाललंय, त्यांना पाणी घेणं परवडत नाहीये. मग याला कसं आपण तो शाश्वत विकास म्हणायचा? त्यामुळे आपण फक्त संज्ञा स्वीकारल्यात, ऍग्रो टुरिझम, इको टुरिझम, पण तिथली शाश्वतता म्हणजे कसं तुम्हाला सांगतो. वेगळं उदाहरण, नदीतनं वाळू घ्यायची का? घ्यायची ना, पण किती घ्यायची? जेवढ्या वाळूचा थर आहे त्याचे 1/3, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. ती घेतली तर ते खरवडणं एक्सप्लॉटेशन करतं. तसं तुम्ही निसर्गातनं काय करताय, त्याचा निसर्गावर किती परिणाम होतोय, त्यानं कार्बन उत्सर्जन वाढते का, पाणी किती नष्ट होतंय, याचा विचार करून जर तुम्ही टुरिझम, त्याच्या काही गाईडलाईन्स ठरवता येतात, तो त्या आहेत उपलब्ध. म्हणजे ग्रीन सिटी, हरित शहर म्हणजे काय, हरित इमारत म्हणजे काय, हरित वसाहत म्हणजे काय, ती किती वीज घेते, ती किती पाणी घेते, या निकषांवर आपल्याकडचं एकही शहर हे हरित नाही. तिकडे जर आपण गेलो तर आणि तरच त्याला इको टुरिझम असं म्हणता येईल. अन्यथा आपण कशालाही काही म्हणू शकतो, तो आपला प्रश्न. सर एक विचारतो, कॅन द आयडिया ऑफ स्मार्ट विलेज इज अन इनिशिएटिव्ह टुवर्ड सस्टेनेबल, म्हणजे स्मार्ट विलेजेसचं तुम्ही थोडक्यात मांडणी केली होती. इफ येस, ते मॉडेल कसं असू शकेल? ही कल्पना, स्मार्ट ही कल्पनाच बाजार होईल. चटपटीतपणा हा काही फार चांगला गुण नाहीये. आपण शाश्वत टिकाऊ हा गुण घेतला पाहिजे. त्यामुळे परत तुमचं इनपुट काय, आउटपुट काय, तुम्ही किती वापरता, किती खर्च करता, फुटप्रिंट काय, याच्या निकषांवर आपण आपली खेळी ठरवली पाहिजे. नाही सर, पर्यावरण हा विषय म्हणजे थोडक्यात राजकीय नेते म्हणा की कोणी म्हणा, आजपर्यंत तसं तेवढंसं गंभीर्याने घेत नाही. आणि त्याच्याबद्दल म्हणजे सायंटिस्ट म्हणतात खूप काय काय वगैरे वगैरे, पण ते नक्की फॉलो कसं करायचं आणि असं तुम्ही थोडक्यात म्हणजे असं सायंटिस्ट जो लोकशाहीमध्ये लोक जी मागणी करतात ते त्यांना मिळतं. आपण निवडणुकामध्ये पर्यावरणाची मागणी करतो का? नाहीच बहुतेक. असा प्रश्न आपण स्वतःला विचारावा. आपण जे मागू ते मिळतं. आपण दारू मागितली, मटण मागितलं, मंदिर, मस्जिद, समाज मंदिर मागितलं तर ते मिळतं, रस्ते मिळतात. आपण स्वच्छ पाणी मागत नाही, स्वच्छ हवा मागत नाही, मिळणार नाही. लोकशाहीमध्ये शेवटी लोकांचा दबाव आहे ना. लोक, आपण किती प्रगल्भ झालो आहोत याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहे. आपण किती भाबडे आहोत, आपण किती गोष्टींकडे लक्ष देतो, कुठं दुर्लक्ष करतो, यावर सगळ्या गोष्टी ठरणार. सर, आज आपण जे केमिकल फार्मिंग आणि जी कमर्शियल फार्मिंग करतोय, भविष्यातल्या शेतीचं काय भविष्य असेल, कशी असेल शेती? काय आता आपण जर या पद्धतीने चालू ठेवलं तर आपल्याकडची शेती ही वरचेवर, सध्या आज मितीलाच जवळजवळ 60% शेतकऱ्यांना शेती सोडायची, पण ती तोट्यातली. 1995 पासून आतापर्यंत महाराष्ट्रात 75,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे शेतीचं हे स्वरूप आहे. याला उत्तरं खूप आहेत, ती अवघड वाटतात म्हणून लोक स्वीकारत नाहीत. अनुभवाने आपण शहाणं होत नाही. की जसं ग्रीन पार्टी काही ठिकाणी आहे आणि हो. ती त्या पद्धतीनं काम करते, तर आपल्या देशामध्ये ग्रीन पार्टीचं होऊ शकते का आणि त्या पद्धतीनं राजकारण पुढे जाऊ शकतं का? नाही, एकंदरीत जगामध्ये पण हरित ग्रीन पार्टीज आल्या, थोड्या वाढल्या आणि नंतर त्या सगळ्या मागं पडल्या. त्याची अनेक कारण आहेत आणि मुख्य कारण म्हणजे ते लोकांना अजूनही आपलंसं वाटत नाही. का वाटत नाही याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. पण त्याबरोबरच प्रमुख राजकीय पक्षांनाही पर्यावरणाला काही महत्व द्यावं असं वाटत नाही. त्याचं मुख्य कारण ही गरज
कोणती गोष्ट निर्माण कधी होते, लोकांचं ते दबाव किंवा लोकांची मागणी असेल तर होतो. हो, वरून खाली येत नसतं कधी, गोष्टी खालून वर जात असतात. लोकांची जी मागणी, लोकांची भावना जी आहे, भूकंप वर झाल्यानंतर कळतो, पण आधी त्या प्लेट्स हलत असतात, हालचाल होत असते. त्या प्लेट्सची हालचाल काही असेल तर होणार आहे ना, नाही तर काही होणारच नाही. तर अजूनही आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न कधी येतो का? कधीच येत नाही. मग आपण ज्या पद्धतीचा विचार करतो, आपली जी एकंदरीत लायकी आहे त्या पद्धतीने आपल्याला सगळं मिळणार आहे. मी अनेकदा असं पाहिलं की पर्यावरणाचा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यावरनं चर्चा होते. पण सर्वसामान्य माणूस आणि पर्यावरणाची जी काही चळवळ चालते किंवा त्याच्याबद्दलचे जे काही मांडणी होते, याच्यामध्ये खूप वेळेला गॅप दिसतो. तर हे कसं मिटवता येईल? कारण खूप वेळेला पर्यावरणाच्या विषयाबद्दल इव्हन बाकीच्या चळवळीत पण काम करणाऱ्यांना पर्यावरण हा तेवढा महत्वाचा विषय वाटत नाही किंवा खूप सेशन्स होतात पर्यावरणाच्या बद्दलचे कार्यक्रम होतात, पण सर्वसामान्य माणूस आणि ही पर्यावरणाची चळवळ ही गॅप मध्ये दिसतो. त्याच्यावरती काय करता येईल? त्याच्यानंतर अमोलचा शेवटचा प्रश्न असेल सर. हो, हा. काय झालंय, आता जे मी सुरुवातीला म्हणलं की बाजारू अर्थव्यवस्था म्हणत म्हणत आपण व्यक्ती पण बाजारू विचार करायला लागलो आणि त्याला साथ तंत्रज्ञानाची मिळाली. मोबाईल आल्यानंतर आपण इतके व्यक्तिवादी झालेलो आहोत की आपल्याला दुसऱ्याचा विचारही करता येत नाही. आणि त्या सगळ्याचे हे परिणाम आहेत. म्हणून म्हणजे आता तसं म्हणाल तर आपल्याकडे चिपको आंदोलन झालं, हिमाचल प्रदेशमध्ये चंडी प्रसादजींनी केलं. त्यानंतर आपल्याकडे सायलेंट व्हॅली सारखं आंदोलन झालं होतं. ही आंदोलनं ज्या पद्धतीने पाठिंबा मिळत होता, तोच मेधा पाटकरांना तेवढा मिळाला का? अशा पद्धतीचे प्रश्न घेतले तर लोक येतात का? मग ते काय येत नाहीत? लोकांना स्वतःचे प्रश्न सुद्धा स्वतःचे वाटत आहेत का? तर त्यातलं महत्वाचं कारण असं आहे की आता हळूहळू मला जेव्हा माझ्या जवळचा प्रश्न कोणता वाटतो कोणता वाटत नाही, तर यामध्ये पर्यावरण हा प्रश्न कधीच जवळचा वाटत नाहीये. असून सुद्धा दारुड्याला ना दारूमुळे इतर लोक मरतात, मी मरणार नाही याची खात्री असते, म्हणून तो दारू पितो. आणि आपल्याला म्हणजे म्हणून पर्यावरणाच्या समस्येला विकेड दुष्ट समस्या असं म्हणलेलं की कोणाला आपली वाटतच नाही. सेन्सेक्स पडला, अरे बापरे सेन्सेक्स पडला असं वाटतं, आग लागली, अपघात झाला, तसं तातडीनं काही दिसत नाही. आणि याचं कारण आपली लघुदृष्टी, दूरदृष्टी नाहीये. हे काळानुरूप आपण प्रगल्भ नाही आहोत, म्हणून आपल्याला हे कळत नाही, म्हणून त्या पद्धतीने आपण येत नाही. हे एक कुठेही तुम्ही बघा की जर आपल्याकडची हवा अशुद्ध आहे तर आपण शुद्ध हवा द्या म्हणून कधी काय आंदोलन करतो का? शुद्ध पाणी द्या म्हणून आपण आंदोलन करतो का? रोजगार द्या म्हणून ते म्हणतो आपण, कशासाठीच काही म्हणत नाही. मग कारण आपण मोबाईल मध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये मग्न आहोत. मग आपल्याला कसं मिळणार आहे? ऐकतो रेडीमेड मिळणार नाही काही. की आता आपण ज्या पद्धतीने शेतीमध्ये हायब्रिड च प्रमाण वाढलंय किंवा ज्या पद्धतीनं 6 महिन्याचं पीक होणं आपण 3 महिन्यात काढतोय आणि 3 महिन्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट, तर तसं समजा जर आपण असं म्हणतोय की आपण ज्या पद्धतीने जंतुनाशक आता वापरतोय आणि ज्या पद्धतीची कीटकनाशक आपण वापरतोय त्यानुसार आपल्या जमिनीचं नुकसान होतंयच. तर आपण जर त्यापेक्षा नैसर्गिकरित्या खतांचा वापर सुरू केला तर इतक्या प्रमाणात जेवढी गरज आहे आपल्या देशाला अन्नधान्याची, ती गरज भागू शकेल का? मग त्याला पर्याय काय? सेंद्रिय शेतीबद्दल जे बोललं जातं ते बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी सेंद्रिय शेती जरूर करा. पण सेंद्रिय विरुद्ध रासायनिक असा काही जो विचार आहे ना, तो त्याचं जरा आपण वेगळ्या पद्धतीने बघूया. मुळामध्ये झालं काय की आपल्याकडे हरित क्रांती जेव्हा झाली तेव्हा बियाणं, सुधारित बियाणे, संकरित नव्हती तेव्हा. संकरित आणि सुधारित बियाण्यांमध्ये फरक आहे. संकरित बियाणं पुन्हा वापरता येत नाही, सुधारित बियाणं पुन्हा वापरता येतं, म्हणजे बियाणावरचा खर्च वाढत नाही. मग खत आलं, कीटकनाशक आलं. पण
याचा वापर कसा करायचा हे आपल्याला शिकवलं नाही, आपण शिकलो नाही. एक बघा आता तुम्ही, मध्ये आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं तेव्हा शिरोळला राजू शेट्टीने एक परिषद घेतली होती. तिथं सहभागी होताना मी असं त्यांना सुचवलं होतं की अमेरिकेमध्ये दर हेक्टरी वापर कीटकनाशकाचा हा जवळजवळ 10 किलोची 15 किलो आहे. अमेरिका, सिंगापूर सगळ्या या प्रदेशामध्ये सगळीकडे. आपल्याकडे तो जवळपास 1 किलोच्या हून कमी आहे, सरासरी आहे. म्हणजे मग तो कोणत्या पिकाला खूप जास्त असेल आणि कोणत्या पिकाला, वांग वगैरेला खूप जास्त असतो, बाकीच्याला कमी आहे. पण कोणतं कीटकनाशक कधी वापरायचं याच्यावर नियंत्रण करणारी तिकडे संस्था आहे. त्यातही बंदी, जागतिक पातळीवर बंदी घातलेले 70 कीटकनाशक आपल्याकडे सहजगत्या मिळतात. त्यामुळे हे आहे. म्हणजे कीटकनाशक वाईट आहेत का? नाही. आपल्याकडची यंत्रणा, खत कुठं घालायचं तर खत हे रूट झोनला घालायला लागतं, मुळांच्या जवळ. आपण ते धनधान्य देई म्हणून उधळत खत टाकतो, ते चुकीची पद्धत आहे. म्हणून आपल्याकडे नासाडी अधिक होते. हा मुद्दा अजून स्पष्ट करतो की सर्दी झाली तर आपण व्हिटॅमिन सी घ्यायचं का कॅल्शियमची गोळी घ्यायची? व्हिटॅमिन सी ची गोळी घ्यायची, ते आपण ठरवायचं. दोन्हीनी बरं होऊ शकतो. तसं रासायनिक आणि हा मुद्दा, कधी तुमची जर प्रतिकार शक्ती चांगली असेल, मातीची तब्येत चांगली असेल तर तुम्ही काही करू शकता. पण हळूहळू आपण टप्प्याने त्या तिकडे जावं. एकंदरीत काय की आपल्याला बाहेरचा खर्च कमी करायचा तर कमी करायचा, पण तशी तेवढी सुपीक कसदार माती झाल्यानंतर ते आपल्याला करता येणं सोपं आहे का, हा तो मुद्दा आहे. नमस्कार. राष्ट्र सेवा दल आयोजित ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये आजच्या 4थ्या सत्रामध्ये अतुल देऊळगावकर सर, पर्यावरण तज्ञ, यांनी जी काय मांडणी केली त्याबद्दल खरं तर आम्ही सगळे आभारी आहोत. त्यांनी त्यांच्या सेशन मध्ये अनेक महत्वाचे मुद्दे मांडले, ज्याच्यामध्ये विकेंद्रीकृत कचऱ्याचा व्यवस्थापनाबद्दल असेल, नंतर स्थानिक उद्योगांबद्दल असेल, नंतर पर्यावरणपूरक पर्यटन हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला, आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी तरुणांनी काय काय भूमिका घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी मांडणी केली. त्याच्यानंतर अनेक प्रश्न जे काय उपस्थित झाले, खरं तर पर्यावरणाचा विषय खूप मोठा असल्यामुळे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आले, परंतु त्यांनी त्याला समर्पक उत्तरं दिली आणि अनेक शंका निरसन करता आलं. अनेक जणांचे प्रश्न आपल्याला घेता नाही आले, काही त्या प्रमाणातच म्हणजे एक सारखेच असल्यामुळे असतील किंवा वेळेअभावी आपल्याला घेता नसतील आले. भविष्यात आपण ते पण प्रश्न त्याबद्दल कशी उकल करता येईल पाहूच आपण. तर या सरांनी आपल्याला याबद्दल चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही राष्ट्र सेवा दल परिवार आणि इतर जे काही नवीन कार्यकर्ते वेगवेगळ्या संस्थांचे सामील झाले त्यांच्या वतीने आभार मानतो. की आपल्याला पर्यावरणाच्या विषयी आपली एक वैचारिक बैठक निर्माण करण्यासाठीची सुरुवात आहे. या सुरुवात खरं तर देऊळगावकर सरांच्या माध्यमातून झाली, याचा आम्हाला तर आनंद आहे. अनेक लोक सहभागी होऊ शकत नाही, आपल्याला 100ची मर्यादा आहे, परंतु जे कोण राहिले असतील त्यांना आपल्याला कशी संधी देता येईल भविष्यात, याचा पण आपण नक्की विचार करू. आणि धन्यवाद सर, तुम्ही आलात. आम्हाला तुमचं वेळोवेळी पुढच्या टप्प्यांमध्ये सेवा दलाला तुमचं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कृती कार्यक्रमांमध्ये तुम्ही आम्हाला मदत करा. तर एवढं बोलून या सर्वांचे उपस्थित राहिलेल्या आणि सरांबद्दल एक गोष्ट आभार सांगायची मानतो. राहिली. सर लातूरला सेवा दलाची शाखा घेण्यासाठी जात होते आणि आपलं घरमध्येही ते सातत्याने जात होते. हे मला त्यांच्या याच्यात सांगायचं होतं, पण तो टेक्निकल मुद्द्यामध्ये राहून गेलं. संजय काही ऍड करा असेल आणि मला खूप बरं वाटलं, खूप चांगले प्रश्न आले आणि खूप वेळ यावर बोललो. त्यामुळे याच्यानंतरही कधी काही लागलं तर जरूर सांगा. आणि